तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा स्वामींना मानता. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, जी मी खालपासून आम्ही जे वरपर्यंत आत्ता आलो, ते सगळं त्यांच्यामुळे. तर आमच्या वाड्यामध्ये मला एका रुमालात बांधलेले पैसे मिळाले. आई म्हणली, सीमा कुठे मिळाले तुला पैसे? म्हटले, हे बघ, आपल्या वाड्यामध्ये असं कोणी नाही आहे की ज्यांच्याकडे एवढे पैसे ॲट अ टाईम असतील. वरती आपल्या घरमालकांकडे नलुताईंना पैसे लिहून दे, हे त्यांच्याकडचे कुणाचे तरी पडले असतील. आपली वस्तू, जे आपलं आहे ना ते आपलं आहे, जे आपलं नाही ते आपलं नाही. मुलं मोठी झाली आहेत, सगळं झालंय आणि 57व्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की आता आपण लग्न करावं परत एकदा. एक 3 वर्षापूर्वी मला ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेला माझ्या उजव्या हातात प्लेट होती. तर ॲक्सिडेंटच्या वेळेला ना मला कुठेतरी लोनलीनेस आला की अरे, मला आत्ता सांगायचं की माझी बाई आली नाही आहे आणि मला असं असा त्रास झाला, तर मी हे सिद्धार्थला नाही ना फोनवर सांगू शकत. मला म्हणायच्या, सीमा आत्ता नाही, आत्ता तू जगशील, तू सगळं करशील, मुलं आहेत, हे आहेत. पण जेव्हा हे कोणी जवळ नसतील ना, तेव्हा आपल्याला गरज असते ते म्हातारपणाची, की जेव्हा एकमेकांचा हात हातात धरून रोड क्रॉस करायचा आहे किंवा एक पायरी उतरायची, तेव्हा एकमेकांना म्हणायला पाहिजे की जपून हळू उतर, खाली पायरी आहे. हे महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी विनोद सातव. आरपारच्या वुमन की बात या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नुकताच आपण 1 लाखांचा टप्पा पार केला आणि तुम्ही भरभरून आरपार या चॅनलवर प्रेम करताय. खूप आनंद वाटतोय. तुमचं हे प्रोत्साहन जे आहे ते आमची कार्यशक्ती वाढवते, आम्हाला चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे मी सगळ्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आता आजच्या वुमन की बातमध्ये आपण कोणाशी बोलणार आहोत, तर मला असं सांगायला आवडेल की बघा, मी या वुमन की बातमुळे आजपर्यंत अनेक कर्तृत्ववान स्त्रियांशी गप्पा मारल्यात, कर्तृत्ववान मुलींशी गप्पा मारल्यात, त्यांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आरपारच्या माध्यमातून तुमच्याशी त्या बोललेल्या आहेत. ह्या सगळ्या माझ्या आजूबाजूच्या जेवढ्या म्हणून महिला आहेत, मग माझी बायको असेल, माझी मुलगी असेल, माझी आई असेल, माझी मैत्रिणी असतील, माझ्या कलिग्ज असतील ऑफिसमधल्या, या सगळ्या बायकांच्या बाबतीत एक लसावी काढला तर एक गोष्ट अशी लक्षात येते की बायका कुठलाही निर्णय घेताना स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करतात. कुठलाही निर्णय घेताना ते पहिल्यांदा कुटुंबियांचा, समाजाचा विचार करतात आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतात. आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत की ज्यांनी आयुष्यामध्ये एक नाही अनेक निर्णय घेतलेत. ते कुटुंबासाठी असतील आणि सगळ्यात शेवटी स्वतःसाठी. आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांनी अतिशय गोड निर्णय घेतला, तोही त्यांच्या कुटुंबियांच्या साक्षीनं आणि त्यांच्या पाठिंब्यावर. जगताना आनंदाची कुठलीही सीमा न पाळता ती सीमा पुसून त्या पुढे जाऊन आनंद मिळवणाऱ्या सीमा चांदेकर आज आपल्यासमोर आलेल्या आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आणि सीमा चांदेकर यांची ओळख खूप मोठी आहे, पण सध्या इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी त्यांची ओळख सिद्धार्थ चांदेकरची आई अशी आहे. इंटरव्ह्यू संपल्यानंतर सिद्धार्थ चांदेकर हा सीमा चांदेकरांचा मुलगा आहे हे तुम्ही मला सांगाल, याची मला खात्री आहे. थँक्यू. सीमा, तुमचं खूप खूप स्वागत. मी तुम्हाला सीमाताई म्हणू का? सीमा म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम आहे. आपण गप्पा मारतोय ना, मग गप्पा मारताना त्याच मोकळेपणाने गप्पा मारता आल्या पाहिजेत आपल्याला. वा वा वा. ओके सीमा, तुमचं खूप मनापासून स्वागत. आत्ता इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी अचानक एक विषय निघाला आणि मीही सुखावला गेलो. कारण स्वामींच्या तारक मंत्र लावला होता स्टुडिओमध्ये आणि तो ऐकत ऐकत आम्ही तयारी करत होतो इंटरव्ह्यूची आणि तुम्ही तेवढ्यात आलात. आणि तुम्ही बसल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा स्वामींना मानता. येस, खूप मानते मी स्वामींना. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, जी मी खालपासून आम्ही जे वरपर्यंत आत्ता आलो, ते सगळं त्यांच्यामुळे. काय ना, स्वामींचं असं नाही आहे की बाबा तुम्ही माझं रोज जप करा, ध्यान करा. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला ना आपण, तरी सगळी कामं होतात आणि हा मला खूप अनुभव आहे. आज आपण
त्यांच्याच अनुषंगाने परत भेटलो. संकेत आहेत हे. संकेत आहेत, खरंच आहे. हा एक संकेत दिला त्यांनी. तुम्ही आत्ता सांगितलं की तुमच्या मिसेसनी जाताना तुम्हाला स्वामींची पोथी दिली की आज ही बरोबर ठेवा. हा त्यांनी दिलेला एक संकेत आहे की ते ना स्वामी भक्तांचं एक सर्कल करतात, आपोआप तयार होतं सर्कल. आणि आहे, परीक्षा पण तेवढीच घेतात ते, पण त्यातनं पार पडतो आपण. पार पण तेच पडतात आपल्याला. तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा येणार आहे. आपण आपल्या गप्पांना सुरू करण्यापूर्वी आमच्या वुमन की बात हा जो शो आहे आणि आरपार हा आमचा जो यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलतर्फे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना आम्ही काहीतरी एक छोटीशी भेटवस्तू देत असतो. ती भेटवस्तू देतो आणि मग आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. हे बर्वा स्किन थेरपी म्हणून प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये साताऱ्याच्या कामाक्षी बर्वे म्हणून अशाच एक वुमन की बात मध्ये येऊन गेलेल्या महिला आहेत. त्यांनी हे प्रॉडक्ट बनवलंय. गाईच्या तुपापासून आयुर्वेदावर आधारित स्किन, त्यानंतर हेअर आणि बॉडी केअर असं नॅचरल, असं टॉक्सिन फ्री असं हे प्रॉडक्ट आहे. हे तुम्हाला आज आमच्या आरपारतर्फे गिफ्ट देतो. थँक्यू. हे मी वापरते ऑलरेडी आणि खूप छान आहे. हो का? आणि थँक्यू, मला तुम्ही हे दिलं त्याबद्दल खूप थँक्यू. सीमा चांदेकर, तुमच्याकडून ऐकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तुम्ही जसं आता उल्लेख केला की तुम्ही अगदी शून्यातून तुमचं आयुष्य सुरुवात केली. पुण्याच्या अगदी मध्यवस्तीमध्ये, सदाशिवपेठ टिपिकल. सदाशिवपेठ टिपिकल म्हणजे जगात फेमस असलेलं पुणे. आणि पुण्यात अतिशय सर्वोच्च स्थानी अगदी आपल्या कलागुणांनी प्रसिद्ध असलेलं सदाशिवपेठ. अगदी सदाशिवपेठेत तुमचं बालपण गेलं. येस, सदाशिवपेठेत निंबाळकर तालमीच्या जवळ गानूवाड्यात माझं बालपण गेलं. माहेरचं माझं अनुपमा फडके नाव होतं आणि छान गेलं बालपण. म्हणजे असं काही कुठे हे नव्हतं, आमच्यावर काही कुठली जबरदस्ती नव्हती, हे नव्हतं की आत्ताची जी मुलं बालपण जे जगतायत ना, त्या मानाने आमच्या पिढीने खूप छान बालपण जगलो. आम्ही जगलो, हे खऱ्या अर्थाने जगलो. एकमेकांच्या वाड्यात जाणं, घरात जाणं येणं, कुठलंही तारतम्य नाही, वेळेचं नाही. आज ह्याच्या घरी जेवलो, त्याच्या घरी जेवलो. जसे माझे आई वडील ओरडायचे ना, तसे समोरचेही आई वडील ओरडायचे. आणि ते कधी एकमेकांच्या आई वडिलांनी असं घेतलं नाही, तू माझ्या मुलीला का बोलली, हात लावायचा नाही. काही वेळेला मार पण खाल्लाय, फटके दिले, की चुकलंय ना तिचं. पण माझे आई वडील कधी विचारायला नाही गेले की तुम्ही आमच्या मुलीला का मारलं. कारण ते जगलो, त्यामुळे परत आमची परिस्थिती सामान्य होती तशी जनरल. आणि संस्कार ना हे नकळत घडत असतात. एक तर सदाशिव पेठेचा त्यावेळेचा टिपिकल संस्कार घडत गेले. सगळ्यात मुळात की आजूबाजूला खूपच छान वातावरण होतं त्यावेळेला. आणि माझ्या आईवडिलांची जरी परिस्थितीनी जरी ते हे असले, परिस्थिती त्यांची नसेल तरी संस्कारांनी हे ते खूप श्रीमंत होते. अरे वा. माझ्या आईवडिलांनी स्वतःच्या कष्टाने आम्हाला हे केलं. आम्ही त्यांच्याबरोबरीने आम्ही कष्ट केले. पण कसं आहे माहिती आहे का, त्यांच्याकडनं नकळत आमच्यावर संस्कार घडत गेले. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगते. की लहान होते मी, 3री-4थीत असेल मी, तर आमच्या वाड्यामध्ये मला एका रुमालात बांधलेले पैसे मिळाले. आणि त्यावेळेचे ते 400-500 असतील, आता मला नक्की आठवत नाही आहे. आणि मला ते सापडल्यावर मला आनंद झाला. बालसुलभ यांनी गारे बा एवढे पैसे मिळाले, बापरे. म्हणजे मला ते आता लाखासारखे वाटले होते त्यावेळेला. आणि मी आईला, आई हे बघ मला एवढे पैसे मिळालेत, चल आपण आणूयात घरात. आई म्हणली, सीमा कुठे मिळाले तुला पैसे. म्हटलं अगं ते ना वाड्याच्या दरवाजाशी पडले होते. म्हटले हे बघ, आपल्या वाड्यामध्ये असं कोणी नाही आहे की ज्यांच्याकडे एवढे पैसे ॲट अ टाईम असतील. वरती आपल्या घरमालकांकडे नलूताईंना पैसे नेऊन दे, हे त्यांच्याकडचे कुणाचे तरी पडले असतील, तू हे त्यांना नेऊन दे. आणि जेव्हा आमच्या घरात किराणा वगैरे आणायचा होता, पण हे ना आम्ही आमच्या आईकडनं शिकलो की तुम्ही नाही, आपली वस्तू जे आपलं आहे ना ते आपलं आहे, जे आपलं नाही ते आपलं नाही. की हे नकळत तिने काही शिकवलं नाही, दुसऱ्याचे पैसे आपण घ्यायचे नाहीत किंवा. पण हे करत गेलो. मी बालनाट्यातनं काम करत होते. किती वर्षाचे होतात तुम्ही पैसे सापडले? एक 8-9 वर्षाची असेल. भावे प्राथमिक शाळा माझी, रेणुका स्वरूप पुढे भावे प्राथमिक. मनात घर करून गेला प्रसंग. अगदी, म्हणजे मी अजून नाही विसरू शकत.
माझी आई खूप कडक होती तसं हे करून, पण नकळत, पण सगळ्या आम्हाला प्रत्येक बाबतीत साथ दिली. मी नंतर बालनाट्यात काम करायला लागले. मला आवड होती की आपण करायचं बालनाट्यात काम. बालनाट्यात काम करायला लागले. जयंत आर्यांकडे खूप नाटकं केली. आणि नंतर ना अशीच एक कॉम्पिटिशन होती की एक पात्री स्पर्धा भरतनाट्य मंदिरात भरवतात बघा. तर तेव्हा मी आईला म्हटलं की आई अशी अशी कॉम्पिटिशन आहे, खरं तर मला भाग घ्यायचा आहे. आणि तेव्हा त्याची काहीतरी एंट्री फी 25-30 रुपये होती. बरं. आय डोंट नो. पण मी आईला म्हटलं की आई एवढे पैसे भरायचे, तर म्हटलं पण वाया जातील ना पैसे, मला जर बक्षीस मिळालं नाही तर तुझे पैसे वाया जातील. तर आई तेव्हा शिवण पण करायची माझी आई. तर ती म्हटली हे बघ आता एका ब्लाऊजचे आले, तू हे नेऊन भर, तुला उभं राहण्याचा कॉन्फिडन्स मिळेल ना, तू उभं राहशील ना, तो ह्याच्यात येणार नाही. आणि आईचा कॉन्फिडन्स होता की नाही, माझे तू 25 रुपये मला परत आणून देशील त्या बक्षिसातनं. आणि खरंच तसं झालं की मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. म्हणजे तेव्हा मी 11वीत असेल, तर तेव्हा मला 75 रुपयाचं बक्षीस मिळालं. हां. आणि मी आईला अगदी अभिमानाने, आई हे तुझे 25 रुपये. पण तेव्हापासून आपण काही करू शकतो किंवा स्टेजवरचं डेअरिंग उभं राहण्याचं, हां, तो मला आईने दिला की तिचा आमच्या मुलांवर विश्वास होता. आणि हेच मी पुढे शिकले की मला माझ्या मुलांवर विश्वास ठेवायला पाहिजे. हे कळत नकळत आपल्यावर संस्कार घडत जातात. आणि छान गेलं. म्हणजे आम्हाला आमच्या परिस्थितीमुळे कामही करायला लागली. तुम्ही लहानपणी कामं केली? हो, अगदी एक 12-13 वर्षाचं असल्यापासून छोटी छोटी कामं. असं नाही आहे की कुठे की थोडेफार आम्हालाच आमच्या खर्चाला लागायचे, आम्हाला आमच्यासाठी पैसे लागायचे शिक्षणासाठी वगैरे. आई वडील करतच होते, पण माझी आई पण आजारी होती मध्ये 1-2 वर्ष, त्यामुळे थोडासा तो फरक पडायचा. तर मग समोर एक किराणा मालाचं दुकान होतं, मग तिथनं 10 किलो गहू आणायचे, ते निवडायचे, त्यांना खड्यासकट ते गहू परत द्यायचे. हो, वजनासाठी ना. की इतकं वजन. आता आपल्याला गहू काय निवडलेले मिळतात, आता बघत पण नाही आपण तसे. हां, ते निवडायचे, त्यांना सगळं ते परत द्यायचं. तेव्हा मला आठवत नाही आहे, पण काहीतरी 5-10 पैसे किलो मागे मिळायचे. हो का? हां, त्यावेळेला. किराणा मालाच्या दुकानात निवडलेला गहू वेगळ्या भावात मिळायचा आणि मिक्स न निवडलेला गहूचा भाव वेगळा असायचा. तर ते आम्ही ते काम केलं माझ्या बहिणींनी मी ही कामं आम्ही दोघी बहिणींनी केली कामं, तिघी बहिणींनी आम्ही. नंतर मग पहाटे तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र शासनाच्या दुधाच्या बाटल्या मिळायच्या. हो, दुधाची बाटली, त्याच्यावर ते सिल्वर असं. हो, तर ते लाईनीत उभं राहून ते दूध आणायला जायला लागायचं. हां, तर ते पण आम्ही काम केलं आहे की एकांचं 1-2 ठिकाणी पोचवायचं आम्ही. ते ज्याच्यातनं काही मिळेल ते आम्हाला आमचा शिक्षणाचा खर्च व्हायचा, असं व्हायचं. इव्हन आम्हाला 9वी-10वीला क्लास लावायचा होता, कारण तसं सगळंच आहे ना, दुसरी पुस्तकं वापरून किंवा हे वापरून असं सगळं केलं, पण क्लास लावणं आवश्यक होतं. म्हणजे मला बाकी सगळ्या गोष्टीत खूप रस होता, पण अभ्यास करायचा फार कंटाळा यायचा. आणि त्यातल्या त्यात मॅथ्स आणि सायन्स अजूनही आवडत नाही मला. तर त्यामुळे मग तो क्लास लावायचा होता. तर बाबांचं एक होतं ओळखीचं, तर बाबांनी सांगितलं असं असं त्यांना हे करायचं आहे. तर ते म्हटले हरकत नाही, येऊ देत त्यांना क्लास करायला, पण क्लासच्या आधी येऊन क्लास झाडायचा, सतरंजी घालायची आणि पिण्याचं पाणी भरून ठेवायचं, काम करायचं. हां, हे काम करायचं. तर मी काही महिने केलं, पण माझ्या बहिणीने मात्र नेटाने वर्षभर काम केलं. की पण असं करत करत पण ते ना नकळत छान संस्कार गेले. एक आपण आपल्याकडे स्वावलंबीपणा आला. त्यामुळे अजूनही मला कोणाकडे पैसे मागायला आवडत नाही मला. आणि असं कोणी द्यायला उशीर केला की आपण अरे तू मला देणार आहेस, म्हणजे आपल्याच घरातली व्यक्ती, मुलं म्हणा किंवा आता नवरा म्हणा, की मला भयंकर राग येतो की अरे मी मागितले, मला मागायला नाही लावायचं, मला द्यायचं असलं की द्यायचं. हां, त्यामुळे ती एक जी सवय झालेली असते ना, की एक छान शिकलो. छान आमची शाळा चांगली होती, रेणुका स्वरूप, त्यांनी पण आम्हाला खूप घडवलं. शाळेत एक संस्कार केले गेले. एक डिबेटिंग कॉम्पिटिशन असायच्या, जेव्हा असायच्या तेव्हा मी खूप केलं डिबेट. त्याच्या कॉम्पिटिशन मला खूप मिळालं. मी खो खो ॲथलेटिक्सही खेळले. अरे वा. हां, आमच्या ह्याच्याकडनं खेळले बरेच वर्ष, म्हणजे 5वी ते 9वी मी खेळत होते खो खो ॲथलेटिक्स दोन्ही. नंतर मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला.
तेव्हा आमच्या शाळेमध्ये जर एखादा हे सब्जेक्ट आहेत डिबेटवर, तर त्याची आम्हाला पुस्तकं दिली जायची आधी वाचायला. आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही लिहा आणि मग आमच्या मॅडम करेक्शन करून घ्यायच्या की आता हे पाठ करा. मग रिसर्च करायची सवय लागली. येस, खरंच आहे की आपण असं एकदम नाही की आलंय हातात ते वाचलं आणि केलं, असं नाही होत आता. की आपल्याला मधल्या जे नाटकात पुढे काम करायचं होतं किंवा सिरियलमध्ये ज्या मधल्या फिल इन द गॅप्स भरायचे असतात हे तिथून कळलं. वा. पण मग आता हे डिबेट असेल किंवा तुम्ही जसं मगाशी उत्तेजनार्थ बक्षीस तुम्हाला मिळालं, एकपात्री तुम्ही केलं, मग तुम्ही नाटकात पण काम करायला लागलात. मग पुढे शाळा कॉलेज नंतर काही पुढे कंटिन्यू केलं काय ते? हो, मी मला वाटतं मी 11वीत असेल, 11वीची परीक्षा दिली होती का काय आठवत नाही मला, पण तेव्हा मी माझं पहिलं प्रोफेशनल नाटक केलं. अरे वा. मोरूची मावशी. तेव्हा मोहन जोशी काम करत होते. अरे वा. हां, माझी एक मैत्रीण माहिती होतं, ती माझ्याबरोबर बालनाट्यात काम करत होती. तर ती मला घेऊन आली की असं असं आहे सीमा, बघ तू करत असेल का. तर तेव्हापासून मी प्रोफेशनल नाटकातनं. हां, पण कसं झालं माहिती आहे का की त्यावेळेला नाटकात काम करायचं आहे किंवा आपल्याला अभिनयात फार पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही करायचं असं काहीही डोक्यात नव्हतं. फक्त त्याचं काम करून आपल्याला पैसे मिळणार आहे. तेव्हा नाईट किती असायची? मला मात्र 75 रुपये नाईट मिळाली त्यावेळेला. हो का? आणि खूप होती ती. म्हणजे मला आठवतंय मी सलग 3 प्रयोग झाले आमचे आणि 3 प्रयोगानंतर आम्ही काय करायचो, आम्हाला मिळालेल्या पैशातनं निम्मे खर्च आईला द्यायचो घरामध्ये. हां, आई ठेवायची ते बाजूला, असं नाही आई वापरायची, आम्हालाच लागलं की द्यायची. पण मग मला आठवतंय मी पहिला ड्रेस विकत घेतला होता माझ्यासाठी, त्यातलं काहीतरी 60 रुपयाचा, लक्ष्मी रोडवरून. हो हो, तो जो ड्रेस घेऊन आनंद आला होता ना मला, तो खूप वर्ष वापरला की हे छान, पण छान गेलं सगळं. येस, खूप आम्हाला आमचे धडे आमच्या घरनं मिळाले, ते संस्कार आहेत की खोटं बोलायचं नाही, जे आपलं ते आपलं. मी मगाशी आणि कॉन्फिडन्स मिळाला आपण आपल्या जगण्याचा. नाटकात काम करत मग पुढे नंतर ऑफर येत गेल्या काही? हो, नाटकात त्यावेळेला हे काही चॅनल्स वगैरे हे नव्हतंच ना, त्यामुळे मग मी 90च्या दशकातल्या 90च्या दशकात हां 90च्या दशकामध्ये साधारणतः मी 83-84ला वगैरे काम करायला सुरुवात केली नाटकामध्ये. मग तेव्हा मोरूची मावशी केलं किंवा मोरूची मावशी केलं, नाथा माझा केलं, बेबंदशाही केलं, चित्तरंजन कोल्हटकर. अरे वा. म्हणजे चांगल्या कलाकारांबरोबर खूप काम करायला मिळालं. चंद्रकांत गोखले होते, या सगळ्यांबरोबर आणि शिकायला मिळालं, सगळ्यात महत्त्वाचं. पण नाटकात काम करताना ना आम्ही एक वेगळ्या प्रकाराने अजून काम करत होतो की पूर्वी कसं होतं ना, खेडेगावांमधनं जेंट्स कामं करायचे, स्त्री पार्टी. हां, तर आम्ही लेडीज आम्ही काम करायचो. म्हणजे जेंट्स सगळे त्यांच्या तिथले आणि लेडीज आम्ही जाणार तिथे, एक दिवस प्रॅक्टिसला जाणार आधी आणि मग आम्ही त्यांना ती प्रॅक्टिस देणार आणि मग त्याच्यावर प्रयोग करायचा. अरे वा. हां, की हे असं असं खूप केले प्रयोग. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रात आजूबाजूला सगळीकडे मी हे प्रयोग केलेले आहेत अगदी. आणि मग आम्ही गाडीत बसमध्ये पाठांतर करायचो, ST मध्ये बसून पाठांतर करायचो. ती एक पण इन्स्टंट पाठांतर ना, तुम्ही जर सांगितलं 4 दिवसांनी परत प्रयोग आहे तर मग परत रट्टा मारायचा. पण आता काय वाटतं, त्यावेळेला जो तो अभ्यास केला असता ना हा प्रॉब्लेम आला नसता. त्यामुळे सगळ्यांना सांगते अभ्यास करा. अरे वा, छान. हे सगळं करत असताना पुढे तुमचं लग्न झालं. हो. मग 2 गोंडस मुलं तुम्हाला. हो, अगदी. सिद्धार्थ आणि सुमेधा मोठी मुलगी माझी, पहिली मुलगी झाली. हो, पहिली मुलगी झाली. आणि आणि नंतर सिद्धार्थचा जन्म. वा वा. सिद्धार्थ बद्दल तर संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. म्हणजे मी मगाशी गमतीनं असं म्हणालो की एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमात देखील सिद्धार्थ सहज खपून जाईल. हो, थँक्यू. गोड आहे तुमचा मुलगा. सुमेधा बद्दल ऐकायला आवडेल. सुमेधा काय करते? ती ना सायकोलॉजिस्ट आहे. एक संस्था आहे आकांक्षा फाउंडेशन म्हणून, तिथे आता ती पुणे झोनची मॅनेजर आहे. अरे वा. आत्ताच तिला एक गोड बाळ झालंय. अरे वा. हां. तुम्ही आजी झालात? हो, आजी झाली आहे मी आता. वाटत नाही हो तुमच्याकडे. अरे बापरे, हो, बरंच वय आहे माझं आता, सांगू का नको? नाही, वय असं आहे की
वय किती आपलं होतंय त्यापेक्षा आपण ते कसं जगतोय येस, ते जास्त महत्वाचं आहे. अगदी. आणि हाच विषय खरं तर तुम्ही लहानपणी खूप कष्ट केले, हो नंतर नाटकातून कामं केली बरीचशी, मग लग्न झालं, तुमचा संसार सुरू झाला आणि तुम्हाला 2 गोड मुलं झाली, बरोबर, पेरेंटिंग तुमचं सुरू झालं असेल. हो या काळातही तुम्ही खूप घरगुती व्यवसाय केले अशी आमची माहिती आहे. हो. सीमा, तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतर जसं मगाशी तुम्ही सुमेधा किंवा सिद्धार्थ या दोघांचाही जन्म झाला आणि तुम्ही नाटकात पण कामं करत होतात आणि पण त्यानंतर मग तुमचं नाटकातनं कामं करणं कमी झालं आणि तुम्ही घरगुती व्यवसाय किंवा सतत व्यवसाय करत राहिलं, अर्थार्जन करत राहिलं. यासाठी काय काय केलं नक्की? आम्ही झालं कसं झालं की एकतर नाटकातले प्रयोग मी म्हटलं तुम्हाला तसं की मला खूप करिअर वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. पैसा जिथून मिळेल कष्टाने काम करून आपल्या प्रामाणिकपणे जिथे आपल्याला निस्वार्थीपणे पैसा मिळेल कष्ट करून ती संधी प्रत्येक ठिकाणी शोधत गेले. की मग कधी आम्ही मेस पण चालवली, ते लोकांना खूप जेवण आवडायचं आमचं. घरगुती मेस आमच्या 2 खोल्यांमध्ये 50-50 मुलं पुण्यामध्ये सदाशिव पेठेत, हां ह्याच्या इकडे चिमण्या गणपतीच्या जवळ सासर होतं तिथे माझं. तर त्या 2 घरात मग आम्हीच करायचो. पोळ्यांना बाई ठेवली होती. पण ना त्यावेळेला मुलांना फार प्रॉब्लेम यायचा की त्यांच्या अभ्यासाला बसायला म्हणा. सिद्धार्थ लहान होता पण सुमेधा तशी मोठी होती, ती तर सगळीच मदत करायची. की म्हणजे मला आठवत आहे ना 8वी 9वीत असलेली मुलगी जेव्हा आम्ही बाहेर ऑर्डर्स द्यायचो जेवणाच्या, मी तुम्हाला म्हटलं तसं काही पिक्चर्सनं दिल्या, काही सिरियलना याला ऑर्डर दिल्या आम्ही, डेली द्यायचो आम्ही ऑर्डर, हो केटरिंगचं. तर त्यावेळेला ही 14-15 वर्षाची मुलगी 8-10 किलो भाज्या चिरायची, बसायची. त्यासाठी माझ्या मुलांनी कधीच तक्रार केली नाही की आम्हाला हे करायला लागतंय. आमच्याकडनं जे होईल ते आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना देण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सर्वोत्तम दिलं. त्या दोघांनी पण. सिद्धार्थ पण डबे पोचून यायचा, माझी मुलगी सगळं आवरणं, मदत करणं. माझ्या सासूबाई आजारी होत्या तेव्हा माझ्यापेक्षा तिने त्यांची सेवा जास्त केली, माझ्या मिस्टरांनी, आणि तिने त्यांची सेवा म्हणजे खूप केली की एवढं नाही करू शकत 10वीतली मुलगी की ज्या ह्यांनी केलं. एक सपोर्ट देणं, खूप कौतुक आहे, माझ्या मागे उभं राहणं. ती मोठी होती, सिद्धार्थ तेव्हा लहान होता. पण काय झालं माहिती आहे का, कधी कधी ना एक असं मनात एक सल राहतो की त्यांचं जे बालपण होतं, जे त्यांनी जगायला हवं होतं, आम्ही परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही खूप छान बालपण जगलो किंवा एक हे केलं, तर ते नाही देता आलं त्यांना. ह्यामध्ये आई वडील यांची दोघांची भूमिका खूप महत्त्वाची असते. हो, तुम्ही संसार उभं करणं, घर चालवणं यात इतक्या व्यस्त होत्या, हो, की मला ठरवूनही मुलांना वेळ नाही देता आला. खरं सांगते की मी नाही देता आला फारसा वेळ. कारण ना आपण, आणि असं हे माझी परिस्थिती आत्ताची, पण मी अशा बऱ्याच बायका पण बघितल्या आहेत की मनात असून सुद्धा नाही की त्यांना जेवायला घालणं हे तिला महत्त्वाचं वाटतं, त्यांना शाळेत पाठवणं हे त्या बाईला महत्त्वाचं वाटतं. कारण माझ्या हाताखाली इतक्या बायकांनी कामं केलेली आहेत, त्यांची घरं माहिती आहेत, त्यांचं सगळ्या गोष्टी त्यांनी मला घरातल्या सांगितलेल्या आहेत, ज्या त्यांना नवऱ्याजवळ घरातल्यांजवळ नाही सांगता आल्या, त्या माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत. हो हो, की खूप गोष्टी अशा असतात ना की बायका बोलू नाही शकत किंवा घरात नाही. हां, काही काही नवरे खूप सपोर्ट करतात, अशा पण काही बायका होत्या की त्यांच्याबरोबरीने त्यांच्या नवऱ्यांनी पण सपोर्ट केला. आज त्यामुळे त्यांनी छोटे छोटे प्लॉट घेतले, घरं बांधली, की बाबा सीमा ते हे झालं, हे केलं. अशा पण बायका आहेत. पण काही काही फक्त स्ट्रगल करतात, आणि हे ना हे आता कुठंतरी संपायला पाहिजे. आणि जेव्हा त्यांचं एवढं करून जेव्हा त्यांची मुलं पण शिकायला तयार नसतात, तेही त्यांच्या एखाद्या आईची धुणंभांडी करणाऱ्या आईची इच्छा नसते ना की आपल्या मुलीने पण धुणंभांडी करावीत, किंवा हे काम वाईट नाही, हे मी म्हणत नाही. उद्या असा काळ येऊ शकतो की शिकले सवरलेली लोक हे काम करतील, कारण त्यासाठी एवढा पैसा मिळेल. परदेशात जाऊन आता काय करतायत आपली मुलं, बरोबर आहे, म्हणजे वाईट काहीच नाही, हे ते एक स्वावलंबन आहे, मी असं नाही म्हणायचं मला. हां, पण आपण करतो ना, पण हे कुठेतरी थांबायला हवं. आणि ना त्यासाठी आपण नाही
तेवढा पण कमी पडतो. असं एवढी मदत किंवा एवढं हे नाही करू शकत. पण बायका ज्या तुम्ही अनेक बायका तुमच्या सोबत काम करतात किंवा तुमच्या व्यवसायाचं स्वरूप असं की त्यामध्ये तुमच्याबरोबर अनेक बायका ज्या काम करतात, तर त्या बायकांचं जर प्रमाण बघितलं तर 10 पैकी किती बायका त्यांच्या संसारात खुश होत्या? त्या मनापासून किती खुश होत्या माहीत नाही मला, पण त्या ती खुशी दाखवायच्या. दाबून ठेवायचा. अगदी अगदी दाखवायच्या. म्हणजे हसत येणार, हसत काम पूर्ण करणार. आता दिवाळीच्या वेळेला तर मी फराळाचं म्हणजे अजूनही चालू आहे, पण करताना ना 8-8, 10-10 वाजेपर्यंत त्या बायका काम करायच्या. का तर तो आज एक पर आवर त्यांना इतके पैसे मिळणार आहे जेवढ्या तास होईल. पण सकाळी स्वतःच्या घरचं आवरायचं, धुणं भांडी स्वयंपाक केरफरशी, नंतर 4 घरची कामं करून त्या माझ्याकडे यायच्या आणि नंतर रात्रीपर्यंत काम करणं. मग माझं ना एक हे अजूनही आहे की माझं घर म्हणा, माझं कामाचं ठिकाण म्हणा, हे ना त्यांना विश्रांती स्थान वाटलं पाहिजे. मी हे काम बायकांना सांगते, कामं तर त्या करतातच, काही हे नाही आहे, पण ना त्यांना कुठला चल नको, त्यांना कुठला त्रास नको व्हायला आणि मनातून ते आनंदी पाहिजेत. पण हे खरंच आहे, जसं मी फराळाचा व्यवसाय करते त्याच्यातलं माझं जे असे हे त्यांचं पण आहे. किंवा मी आता हॉस्टेल चालवते, तर ते इतकं छान पद्धतीने चालवलं जातं. हां, हॉस्टेल चालवता तुम्ही? मुलींचं एक हॉस्टेल चालवते मी लक्ष्मी रोडला. अरे वा. हां, निर्मला गर्ल्स पीजी म्हणून आहे. मग त्यात शिकायला येणाऱ्या मुली का? हो, सगळे जवळजवळ सगळ्या स्टुडंट्स आहेत. हो का? हो. त्या विषयावर जरा बोलूयात आपण. ओके. आता बघा, पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये फॉर दॅट मॅटर, घरापासून दूर राहणारी मुलं मुली कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त, तुमच्याकडे मुली बऱ्याचशा शिक्षणासाठी किंवा वर्किंग कमी आहेत शिक्षणासाठी. अगदीच कमी आहेत. आता मुलींचं हॉस्टेल चालवणं हे तर रिस्क वाटत नाही का? हो आहे, रिस्क आहे. पण मला असं वाटतं की मी ते चालवू शकते. तर मी वाटत नसले स्ट्रिक्ट तरी मी खूप स्ट्रिक्ट आहे. मी नियमांवर चालणारी आहे. मी त्या मुलींना तुमच्याबद्दल आदरयुक्त भीती असेल. हो आहे. आणि मी सांगू का, कुठली गोष्ट ना एका हाताने टाळी नाही वाजवतो. म्हणजे की जर आज आमचं हॉस्टेल चांगलं चालत असेल, सगळं आहे, तर त्या माझ्याकडे काम करणाऱ्या बायकांचं पण योगदान आहे त्याच्यामध्ये आणि मुलींचं पण आहे. म्हणजे आता जे बोललं जातं, म्हणजे मी जेव्हा आधी एक हॉस्टेल चालवलं होतं काही वर्ष आणि नंतर परत आत्ता एक 6 महिने झाले मी नवीन हे चालवायला घेतलं, तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बघ सीमा, आता तू जेव्हा हॉस्टेल चालवलंस तेव्हाच ना, आता जवळजवळ 10 वर्षाचा फरक आहे. आता मुली कसं वागतात, कसं बोलतात, काहीही ऐकून घेत नाहीत, वेळी अवेळी येणार जाणार. तर तू बघ तुला कसं मॅनेज करताय. पण लकीली स्वामी इच्छा की खूप छान चाललंय. की असं नाही होत की कुणी मुली उद्धटपणे बोलतायत की अनियमात माझ्याशी येऊन छान गप्पा मारतात. आमच्यात ना एक जनरेशन गॅप नाही राहिलेली. मैत्रिणी आहेत का तुमच्या? येस, सगळ्या मैत्रिणी आहेत आणि छान बोलतात, छान वागतात, वेळेवर येतात जातात. आणि एक पालकांचा ना विश्वास असतो की जर एक आमचं समजा एक 10-10:30 इन टाईम असेल आमचं रात्री, जर आमचा फोन पालकांना गेला नाही तर पालकांना माहिती असतं की ती मुलगी त्या हॉस्टेलमध्ये आहे. की असं नाही आहे की पालकांनी फोन करायला पाहिजे. पालकांशी पण मी कनेक्ट असते की तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मुलींना कायम सांगते की आम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल तरी चालेल, पण जे तुमच्या आयुष्यात घडतंय ना ते तुमच्या पालकांना माहिती असलं पाहिजे. कारण गरजेचं आहे आजच्या काळात. जर आपण जर बघायला गेलो, मुलींना सांभाळणं फारच, म्हणजे आता तसं तर रिस्क झालेली आहे. कारण तुम्हीच आता मगाशी सांगितलं की मुली हल्ली बघा, मुलींच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे. खरंच आहे. आणि आम्ही लक्ष ठेवतो. माझ्या ज्या ताया आहेत काम करतात त्या पण कुणाला बरं नसलं आम्ही एक औषधांचा बॉक्स पण ठेवला आहे. किंवा मग मुली त्याच्यातनं वापरतात, मी म्हणते परत आणून ठेवा, तुम्हालाच परत उपयोगी पडेल. किंवा मग आम्ही परत आणून ठेवतो. आणि सगळ्या सोयी ओके व्यवस्थित आहेत. ज्या जनरल ज्या लागतात त्या सोयी तिथे आहेत मुलींच्या. आणि मुली छान आहेत. मी असं नाही म्हणणार की आजच्या मुली न ऐकणाऱ्या आहेत, ॲरोगंट आहेत. मुलींना तारतम्य नाही, मी नाही म्हणणार. कारण मला तसा अनुभव नाही. आता आधी नव्हता. आधी मी 6 वर्ष एक हॉस्टेल चालवलं होतं. नगरचे काळे म्हणून होते त्यांचं, पण तेव्हाही नव्हता अनुभव. पण आत्ता पण नाही आहे, मग मी नाही म्हणणार.
नाही, कारण हॉस्टेलमध्ये राहणारी मुली काय मुलं काय त्यांच्याबद्दल शहरातल्या लोकांचा एक काहीतरी एक गोड गैरसमज असतो 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 पण मग आम्ही स्ट्रिक्टली मुलींना सांगतो की तुमचं कोणाशी मित्र मैत्रीण किंवा भाऊ आलेले असतील तर तुम्ही इथे कुठे बोलत बसू नका. अजूनही आहे ना, लोक काही विचारायला कमी नाही करत की मुलींचं हॉस्टेल म्हटल्यानंतर की काही विचार, पण मग तेवढंच. आणि हे आम्ही त्यांना सांगतो की बघा अजून लोकांचे गैरसमज तुम्ही शिकायला येत आहे कुठनं कुठे. आणि कसं आहे ना, आम्ही एक त्यांना टेन्शन फ्री राहण्याचा विचार करतो. तुम्हाला एक सांगायचं तर ना, आपलं बालपण म्हणजे आमचं विशेषतः खूप छान गेलं. आम्हाला टेन्शन नव्हती असं नाही, पण आत्ता ह्यांना जे जगण्यासाठी धडपड करायला लागते किंवा स्पर्धेत टिकण्यासाठी जो प्रॉब्लेम येतो ना, ते बघितलेत मी. काही काही परीक्षा, आत्ता परीक्षा आहे सांगतात, ती परीक्षा पुढे 6 महिन्यांनी ढकलतात. काही काही परीक्षांचे निकालच अजून दिलेले नसतात, जागाच आलेल्या नसतात आणि ह्या मुली वर्षानुवर्ष अभ्यास करतात. मग हेच त्यांचं स्ट्रगल, त्यांचं टेन्शन कुठेतरी आम्हाला डोक्यात ठेवायला लागतं. ओरडत नाही असं नाही, मी ओरडते. काही काही मुलींना वाटतं, 1-2 मुली होत्या जरा की सुरुवातीला जरा, पण नंतर त्या पण आल्या लाईनीवर. त्यांना कळलं की त्यांना आलेले अनुभव असतील ना. खरंय खरंय खरंय, छान आहे. मला तुमचा ना ॲटिट्यूड खूप आवडतोय. कुठल्याही म्हणजे तुमची एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती खूप सकारात्मक आहे. थँक्यू. तुम्ही तक्रारीचा सूर नाहीये तुमचा. हां, तसा कधी आलाच नाही ना आयुष्य. तक्रार करायलाच वेळ नव्हता. हो ना. जे येईल जीवन ना ते स्वीकारत जायचं. कारण ही परिस्थिती, आता हा प्रॉब्लेम आला आहे तर तो प्रॉब्लेम त्याच्यावर तक्रार करायची, त्याच्यावर चिंता करत बसायची, हा वेळ घालवण्या एवढा वेळ नव्हता ना. कारण पुढचे प्रॉब्लेम जास्त होते, मग ते सॉल्व्ह करायला मला विचार केला पाहिजे ना. तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या आईनी तुमच्यावर एक संस्कार केला, पैसे सापडले ते परत कर, आपले नाही आहेत ते. हो हो हो. ह्याचा तुम्हाला मुलांवर संस्कार करायला किती उपयोग झाला असेल? हो, खूप झाला. पण ना तो असा कळत नकळत होत गेला की अरे शाळेतनं एखादी वस्तू मिळाली, आई ती मला पेन्सिल सापडली बघ, किती छान आहे. तर मी ते सांगायचं की नाही, ही पेन्सिल परत कर, आपली ती आपली नाही आहे ना, मग ती परत कर. आणि मुलांनी पण ना असं फार वेळ नाही आणली माझ्यावर. कधीतरी एक माझ्या मुलीचा एक छोटासा प्रसंग आहे की कटारियामध्ये ती शिकायला होती आणि बस येणार नव्हती. तेव्हा मी तिला सांगितलं की पैसे दिले रिक्षेला. आमच्या शेजारी पण शाळेतले राहत होते की तुम्ही येताना रिक्षेने या. आणि नंतर खूप वेळ झाला ही परत आली नाही. म्हणजे एक टेन्शन येतं ना, आत्तासारखं टेन्शन नव्हतं तेव्हा, पण तरी एक टेन्शन असतं की बाबा आपली मुलगी अजून का नाही परत आलेली शाळेतनं वगैरे. आणि आल्यानंतर मी तिला इतके ओरडले ना, मी तिचं काही ऐकून घेतलं नाही, काही नाही. की तू का उशीर केलास, की तू उशीर का केलास, मी सांगितलं होतं ना रिक्षेने ये. आई अगं आम्ही चालत आलो सारसबागेपासून. तर म्हटलं का चालत आलीस तू सारसबागेपासून, मी रिक्षेला पैसे दिले होते ना, तुम्ही सगळ्यांनी मिळून रिक्षेने यायचं. तर मजेशीर आहे तो किस्सा. ती म्हटली आपल्याला, अगं आई आपले प्रॉब्लेम काही येतात ना, तर मला ना भविष्य बघायचं होतं. हां, म्हणून ते सारसबागेमध्ये पूर्वी पोपट घेऊन बसायचे बघा. तर तिने ते पोपटाला पैसे दिले तिथे आणि सांगा आता काय होणार आहे भविष्य. तर मग तेव्हा मात्र मी तिला सांगितलं की सुमेधा, आपलं भविष्य आपल्या हातात असतं. अर्थात हे माझ्या मुलांना सांगायला लागलं नाही, त्यांनी त्यांचं भविष्य स्वतःच्या हाताने घडवलंय. क्या बात आहे. आणि प्राऊड फील करते मी याकरता की आज जे काही आहेत ते माझ्याशिवाय ते उभे आहेत. मी फक्त बरोबर होते त्यांच्या. मी असं काही वेगळं अरे हे करा अरे ते करा असं नाही केलं. आम्ही 3 जणं एकमेकांच्या बरोबर खंबीरपणे उभे होतो. जेव्हा मी एका घटनेतनं मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, स्टॉप व्हायचं की आता आपण इथून पुढे नाही राहायचं, तेव्हा तर माझी मुलं लहान होती, शिकत होती मुलं. सिद्धार्थ मला वाटतं 11वीत असेल, मुलगी माझी FYS व्हायला असेल की पास झाला. आता आपण थांबूयात आणि एक आपलं 3घांचं विश्व तयार करूयात. हो, म्हणजे तुम्ही आयुष्यातला एक मोठा निर्णय हो मुलं कॉलेजमध्ये असताना घेतला. हो, की आता आपण थांबूयात बस. आता म्हणजे काय नाही सांगता येत, पण आता थांबूया. आता आपल्याला आपल्या मुलांचं करिअर हे जास्त महत्त्वाचं आहे. संसारात असूनही तुमचं सिंगल पेरेंटिंगच चालू होतं असं म्हणायला हरकत नाही.
अगदी पूर्णपणे नाही म्हणणार मी, केलं नाही केलं त्यांनी पण केलं नाही असं नाही, पण नंतर मात्र मी थांबले की आपण एका वळणावर आपण वेगळे वेळात जो तो ज्याच्या सुखात राहतो. निर्णय घेणं खूप अवघड आहे. हो, होतं अवघड, पण मुलांचा केवळ माझ्या दोन्ही मुलांच्या सपोर्टमुळे मी हा निर्णय घेऊ शकले. सिद्धार्थ सुमेधा म्हणजे इतक्या लहान वयामध्ये ते माझ्या मागे उभे राहिले. क्या बात आहे. तेव्हा पण मी एक छोटंसं आधी एका हॉस्टेलमध्ये 3-4 महिने जॉब केला. तेव्हा माझ्या मुलीला ती सायकोलॉजी करत होती, BA करत होती त्यावेळेला. तर तिने तेव्हा जॉब घेतला एका कंपनीमध्ये. तर असं एक वेळ आली की तिला MA पार्ट 1 केलं तिने, पण MA पार्ट 2 करताना प्रॅक्टिकल आवश्यक असल्यामुळे तिने तिचं शिक्षण थांबवलं. की ती म्हटली की आत्ता आपण सेट होऊया आई, आत्ता आपण सेट होऊया. तेव्हा सिद्धार्थची सगळी सुरुवात व्हायची होती. तर ती म्हटली आत्ता मी थांबते ना, मी थोडंसं तुम्ही सेट व्हा, सिद्धार्थ सेट होऊ देत, मग मी शिक्षण नाही थांबवणार. शिक्षणात दोघंही हुशार होते, अभ्यासात अगदी खूप नाही पण सगळं करून दोघांना एका चांगल्या लेव्हलचे मार्क कायम होते. मी अभ्यासात हुशार होते दोघंजण. तर ती मला म्हटली की मी जॉब करते आणि एक जगण्याची वेगळी दिशा, एक जगण्याचं वेगळं दालन जे आत्तापर्यंत आम्ही थोडंसं काटकचरीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये करत होतो ते तिने दिलं. वा. की चला नाही आता आज हॉटेलमध्ये जायचं, किंवा मग सिद्धार्थचं जेव्हा सुरुवातीला कुठे कुठे जायचं आहे, काय यायचं आहे, त्यांनी कामं हळूहळू जस्ट सुरुवात केली होती. तर तेव्हा नाही, मग सिद्धार्थला आत्ताच चांगलं घेऊया की की हे तिने केलं. तुमच्या तिघांचं ना एक असं खूप गोड एकत्र बॉन्डिंग मला दिसतंय. म्हणजे हो, की हे तिने केलं. पण आणि नंतर मग जेव्हा सिद्धार्थचं लाईन सुरू झाली, माझं पण मी त्यावेळेला एक हॉस्टेल चालवत होते, ती सुरू झाली, तेव्हा ती मला म्हटली की आई आता मी शिकते. आणि मग तिने तिचं पूर्ण सगळं शिक्षण पूर्ण केलं. फक्त झालं कसं ना की तिचं MA पार्ट 1 करताना तिने MA पार्ट 1 केलं होतं. आता आपण काय गृहीत धरतो की MA पार्ट 2 ती आता करेल, पण त्यावेळेला मार्कांची जी हे असते सिस्टीम असते किंवा काय असतं ते बदललं होतं. त्यामुळे तिला MA पार्ट 1 परत करायला लागलं. परत करावं लागलं. हां, MA पार्ट 1 पार्ट 2. मग नंतर परत तिने मॉडर्न कॉलेजला जॉब घेतला आहे झालं. मग पण ती धुरा नंतर सिद्धार्थने हातात घेतली. क्या बात. तिच्यानंतर मग त्यांनी सगळं सांभाळलं, अजूनही सांभाळतो, करतो. वा. कॉफी मागवली आहे मस्त तुमच्यासाठी. छान आहे कॉफी. कॉफी छान वाटते कारण तुमच्या गप्पा इतक्या छान वाटत आहेत ना. हे बघा सीमा, मला असं वाटतंय की बघा म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या गप्पांमधून मला असा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही स्वतः जगताय, छान आनंदात जगताय. मगाशी मी म्हटलं तसं तक्रारीचा सूर तुमच्या कुठल्याच बोलण्यात नाही आहे. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय म्हणजे कुटुंब विभक्त होण्यासारखा मोठा निर्णय तुम्ही मुलांना बरोबर घेऊन, मुलांनी तुम्हाला एक सपोर्ट करून, ते वय असं असतं किंवा संसारातले त्या टप्प्यावर असं असतं की आता इतके वर्ष झालेत, आता जाऊ दे, आता काय पुढचं, मुलं मोठी झाली आहेत, आपलं झालं मुलांचं नीट होऊ दे. पण नाही, तुमच्या मुलांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि तुम्ही आयुष्याची एक वेगळी नवीन वाट निर्माण केलीत. बायकांचं बऱ्याचदा असं होतं की त्यांचं स्वतः जगणं राहून जातं. त्या नवऱ्यासाठी जगत असतात, त्या सासू सासऱ्यांसाठी जगत असतात, त्या मुलांसाठी जगत असतात. ह्या सगळ्यामध्ये त्या स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करतात आणि जाऊ दे, आता काय झालं गेलं आयुष्य, आता माझं आहे तसं आहे, असं विचार करतात. असं तुम्हाला वाटतं का? हो, बऱ्याच बायकांच्या बाबतीत हे होतं की स्वतःसाठी राहणं. पण मी सांगू का, ही पॉझिटिव्हिटी जी माझ्यामध्ये आली आहे, तुम्ही असं म्हणतात, ती पहिल्यापासून होती, माझ्या घरच्यांमध्ये होती. म्हणजे बहीण भावंड माझ्या मागे खूप स्ट्रॉंगली उभी आहेत, खूप स्ट्रॉंगली आहेत. म्हणजे कुठल्याही डिसिजनमध्ये तू देशील तो, म्हणजे आत्ता बोलता बोलता विषय निघाला म्हणून की मी जेव्हा आत्ता रिमॅरेजचा विषय काढला तेव्हा जेव्हा मी डिस्कशन केलं माझ्या घरातल्यांची, बहिणींची वगैरे, तर माझ्या मेहुण्याने सांगितलं की आम्ही तुला सांगू की हे नाही, हे नको करूस,
पण तरीही तू जर केलंस तरी आम्ही तुझ्या मागे आहोत. वा वा वा. की म्हणजे तुम्ही हा जो सपोर्ट आहे. मला सांगा, खरं तर बायकांना वय विचारायचं नसतं. हा. त्यामुळे माझ्या प्रश्नात आता कसं विचारू की मी आता सांगते बघा ना, मला काही नाही वाटत. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. आता बघा 25व्या 26व्या 27व्या 28व्या 30 पर्यंत हल्ली मुली म्हणतात की नाही नाही आत्ता मला लग्न नाही करायचं, आणि मग ते पालक म्हणत असतात अगं कर लग्न, लग्नाचं वय निघून जाईल. बरोबर आहे. तर तुम्ही परत पुन्हा एक बोहल्यावर उभं राहायचा निर्णय कितव्या वर्षी घेतला? 57व्या वर्षी. अरे वा. 57. माझा 67 सालचा जन्म आहे. अरे वा वा. अरे ना, मी म्हणते वय का लपवायचं? हां. आपण जगलोय, आपण अनुभवाने समृद्ध झालोय, ते का लपवायचं? क्या बात आहे, क्या किती पिढ्या बघितल्या आहेत आम्ही, किती किती साध्या गोष्टी बघितल्या ज्या तुम्ही अजून बघितल्या नाहीये. खूप जगलो आम्ही. म्हणजे आता तर इंटरनेटवर वगैरे पण येतं की आम्ही सगळं शिकलो. हां. आम्ही सगळ्या गोष्टी, लंगडी खेळलो, हे खेळलो, टिपरी पाणी खेळलो, लपंडाव खेळलो, ते पण आम्ही आज इंटरनेटही खेळतो ना, सापशिडी, लुडो खेळतो आम्ही. हां. म्हणजे एक छान जीवन जगलो. हे बघा, आनंदाला काही सीमा नसतात. बरोबर आहे. पण सीमाच्या आयुष्यात आनंद आहे. हो आहे, हो की नाही? नक्कीच आहे. तर सीमा चांदेकर यांनी आता मला मुलं मोठी झाली आहेत, सगळं झालंय, आणि 57व्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की आता आपण लग्न करावं परत एकदा? पुन्हा एक हो, म्हणजे हा डिसिजन घ्यायला पण मला खूप वर्ष लागली. आणि असं नाही आहे की मुलं सेटल झाली, आता सगळं त्यांचं त्यांचं झालंय, ते माझ्याबरोबर होतेच ना. त्यामुळे मला असं लोनली वाटायचं काही कारण नव्हतं. पण मला ना एक 3 वर्षापूर्वी मला ॲक्सिडेंट झाला होता. बरं. मला बाईकने धडक दिली होती. बरं. तर त्यावेळेला माझ्या उजव्या हातात प्लेट होती. बरं. तर मी कुठेही जाऊ शकत नव्हते किंवा मुलांच्या ह्याच्यावर फोन, आमचे व्हिडिओ कॉल हे ते चालू होतं. यायच्या वेळेला वेळ मिळाला की सिद्धार्थ सुमेधा सगळे येऊन भेटत होते. पण ना असं कुठेतरी या वयात लग्न करणं म्हणजे बाकीच्या कुठल्या गरजांसाठी नाही हो आपण लग्न करत. म्हणजे आज म्हणलं जातं की काय आवश्यकता आहे, काय आहे. आता अर्थात माझ्यासारख्या प्रत्येक बाईंनीच हा विचार करावा असं म्हणणं नाही आहे माझं, की असं झालंय. प्रत्येकीचा विचार वेगळा असेल. कुणाला वाचनामध्ये रस असेल, कुणाला काही फिरण्यात असेल, ती तिचं आयुष्य एकटीने समर्थपणे घालू शकते. अशाही काही बायका आहेत आपल्यासमोर. आणि मला अभिमान आहे, मी प्राऊड फील करते की मी कुठेतरी थोडीशी एक पाऊल मागे पडले असेल त्यांच्यामध्ये, की तेवढा थोडासा एक कमकुवतपणा माझ्यामध्ये आला असेल. पण मी ना कायम माणसात राहिले. माझी मुलं माझ्याबरोबर कायम होती. आम्ही सतत त्यांच्या छोट्या छोट्या डिसिजनबद्दल त्यांनी मला विचारलं हे. तर त्यावेळेला ॲक्सिडेंटच्या वेळेला ना मला कुठेतरी एक लोनलीनेस आला की अरे मला आत्ता सांगायचं की माझी बाई आली नाही आहे आणि मला असं असं त्रास झाला आहे, तर मी हे सिद्धार्थला नाही ना फोनवर सांगू शकत. तो त्याच्या व्यापात. हां, कुठल्याही गोष्टी की अरे इतकी मजा आली, आज आम्ही मैत्रिणी आल्या होतो, हे होतो. तर आता हे ऐकतात पण त्यांना तो वेळ पाहिजे ना, शेअरिंग. हां, तर मला ते कुठेतरी मला हळूहळू जाणवायला लागलं की मला आमच्या घरच्यांचं पण, माझ्या सासरच्या पण लोकांचं एक होतं की माझ्या सासरचे लोक माझ्याबरोबर कायम उभे होते. अरे वा. कायम सपोर्ट होता. सीमा आमची कधीच चुकणार नाही. त्यांना माहिती होतं की या सगळ्यामध्ये. पण माझ्या माहेरची लोक माझ्या मागे खास करून उभे होते. केव्हाही माझ्या 2 बहिणी आहेत, भाऊ आहेत, माझे मेहुणे आहेत, इव्हन भाच्या सगळ्या आमच्या, की त्यात म्हणजे सीमा, सीमू डार्लिंग, सीमू काय करतेस तू, अशाच बोलणार आहेत सगळ्या. आणि एखादी गोष्ट हे पाहिजे बरं का मला, हे मी घेऊन चालले, असं सगळं आहे. आणि खूप छान बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये. म्हणजे जशी सुमेधा तशाच मला त्या आहेत. वा वा. घ्या कॉफी घेत बोला. मस्त. मी आता कॉफी विथ सीमा हा एपिसोड आता आपला चालू आहे. पण मला गंमत काय वाटते बघा, की आयुष्यामध्ये लग्न तसं बघायला गेलं तर हा किती मोठा निर्णय असतो. मग एकदा एक ठेच खाल्ली आहे, त्यातून तुम्ही छान आता सुखी आनंदी आहात, मुलं मोठी झाली आहे, आता पुन्हा लग्न करायचा निर्णय घ्यायचा. ह्या वेळेला मुलांबरोबर नक्की काय चर्चा तुमची झाली? मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की मला तो एक लोनलीनेस आणि मग ना माझी चिडचिड व्हायला लागली की अरे मी तुला 10 वेळा फोन करतेय, तुला फोन उचलायला काय झालं, की जेव्हा मला माहिती होतं की तो आता शूटमध्ये आहे, त्याच्याकडे फोन नाही आहे, किंवा ती तिच्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे क्लास चालू आहेत, मीटिंग्स चालू आहेत, हे
पण माझी व्हायची चिडचिड. माझे आणि त्यांच्यातनं वाद व्हायला लागले त्याच्यावरनं. नाही, मी वाद घालते बरं का, असं नाही, असं नाहीये. असं काही सरळ सोपं नाही सगळ्या गोष्टी घडलेल्या. पण एकदा बोलता बोलता मला सिद्धार्थ म्हटला की ऐक, काय हरकत आहे, तू आता परत विचार करायला किंवा काय करायला तू विचार कर. आमचं कुठलंच तुझ्यावर जबरदस्ती नाही. मुलगी म्हटली की आम्ही बरोबर आहोत तुझ्या, तू विचार कर, तुझा तू विचार कर. मग मी माझ्या मैत्रिणींशी बोलले की प्रॉपर खरं तर ना मला आगीतनं फुफाट्यात यायचं नव्हतं की बाप रे. मी म्हटलं की मी एवढा स्ट्रगल करून, अर्थात त्याही आयुष्यात काही चांगले अनुभव आले, सगळंच वाईट नव्हतं, पण आलं ना की ज्याने मी हा डिसिजन घेतला की आता नाही राहायचं, आपण वेगळं होऊया, तर एकमेकांच्या वाटा वेगळ्या, त्याचं त्याने सुखात राहावं, माझे मी सुखात राहावं. पण अशा वेळेला खूप विचार करायला लागला मला या विषयावर की झोप यायची नाही रात्र की हो की अरे बापरे, आपण परत केलं आणि काही झालं तर, अरे बापरे, की परत अशी जर व्यक्ती भेटली की मला न समजून घेणारी. आणि थोडंसं कसं होतं माहिती आहे का की जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करत जातो ना, तेव्हा ना आपल्यात कुठेतरी मी येतो आणि तो माझ्यात आहे असं मला जाणवतं कधी कधी. आम्हाला तसं काही वाटत नाही. नाही आहे ना. आणि मग कधी कधी त्याचा मुलांना पण त्रास झाला असेल. तर मग ते मी माझ्या घरच्यांशी डिस्कशन केलं. माझी मुलगी म्हटली तू प्रॉपर काउन्सिलिंग कर की तुझं वाटणं हे क्षणापुरतं आहे, काही वेळापुरतं आहे का, तुला कायम तसं वाटतंय. कारण एकदा एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मग नंतर मी म्हटलं मला या क्षेत्रातलं नकोच आहे. म्हणजे असं काही नाही, वाईट अनुभव देवाच्या दयाने मला आयुष्यात या क्षेत्रात खूप छान लोक भेटली की मी खूप छान हे क्षेत्रात काम करताना मला खूप छान अनुभव आले, मी शिकायला मिळाले. पण एक थोडीशी आपण फायनान्शियल दृष्ट्या आपण विचार करतो ना की कुठेतरी ती पण सिक्युरिटी पाहिजे ना. 57व्या वर्षी परत एकदा आयुष्यात की आयुष्यात आपल्याला परत स्ट्रगल करायचे, आता नाही स्ट्रगल करायचे. काय आमटी भात असेल तो आपण आपल्या घरात एखाद्याच्या साथीने, एखाद्या साथीदाराच्या ह्याने. तर मी तसं काउन्सिलिंग केलं प्रॉपर. मी रितसर एका संस्थेत नाव नोंदवलं. हां, नाव नोंदवायला एकटाच गेले होता? नाही, माझी एक मैत्रीण माझ्या बरोबर आली होती की माझ्या काही मैत्रिणी आहेत, एक 2-3 मैत्रिणी ज्या खूप जवळच्या आहेत मला, की आयुष्यातली माझ्या पिन जरी पडली तरी त्यांना माहिती असते. तर त्यांच्याशी मी बोलले. मग आम्ही गेलो होतो. तर मग मी त्यांना हे मात्र सांगितलं होतं, त्याचे ओनर होते तिथले, की मला एकदम तुम्ही 4-5 स्थळं पाठवू नका, तुम्ही मला एक पाठवा, त्याच्यावर मी विचार करीन. कारण मला कुठली दोलायमान स्थिती नको आहे आयुष्यामध्ये. एक स्थिरता पाहिजे. खूप झालं दोलायमान आयुष्य की गेलं ना, आता यायचंय. आणि मी लग्न करणं हा एकटीच्या माझ्यावर परिणाम नव्हता होणार ना. मुलं आहेत, माझ्या जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या जीवनावर पण परिणाम होणार होता ना हा. आणि आपण आता म्हटलं तर अजूनही नाही बदललेला समाज, नाही बदललेला. मी घरात एकटी कशी जगतीये हे विचारायला कोणी येणार नाही. पण मग मी लग्न केलं तर मग काय गरज होती का, काय हे होतं का, ह्या वयात काय, ठीक आहे, हे प्रत्येकाचे विचार येतो. मी काही त्यांना दोष देत नाही आहे किंवा हे नाही आहेत. माझं घर, माझी मुलं, माझ्या मैत्रिणी की जे माझ्याबरोबर कायम आहेत, त्यांचा मला पूर्ण सपोर्ट होता ना. मग मी उभी राहिले की परत विचार केला आणि मला एक खूप गोड व्यक्ती भेटली आयुष्यामध्ये. क्या बात आहे. नितीन मसवडे म्हणून आहेत, एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करतात. ते खूप साधी सरळ व्यक्ती आहे. अरे वा. की एवढं सरळ असू नये हो. नाही बघा, आता एवढी सरळ व्यक्ती मला नाही, मला ते गंमत म्हणून म्हणजे बघा आता कसं आहे, आता जो विषय आपण दोघं बोलतोय ना, खरं तर ह्या विषयावर चर्चाच समाज करत नाही. बरोबर आहे. किंवा ह्या विषयात तुम्हाला काय हवंय हे म्हणण्यापेक्षा समाज काय म्हणेल त्याच्यावर खूप जास्त चर्चा होते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू. की तुम्ही तुमच्या मुलांना इतके चांगले संस्कार दिलेत की आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला असा काही निर्णय घ्यायला मुलांची मदत होते. नक्कीच. बरोबर. अगदी नक्की. आता मला जरा गंमत विचारायची तुम्हाला की डेटवर वगैरे पहिल्यांदा कधी गेलात तुम्ही? नाही, आम्ही डेटवर असं म्हणजे
एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा म्हणजे भेटलो. आता गप्पा मारताय हा, तुम्ही, गप्पा कॉफी प्यायला मारायला. हो, बसलात. आम्ही ना काय झालं की मला जेव्हा ओके वाटलं की बाबा ही व्यक्ती छान आहे, नंतर माझ्या एका मैत्रिणीला घेऊन आम्ही घरी गेलो की जी खूप डोळस आहे, की जी प्रत्येक पर्टिक्युलर बोलणार, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याशी. तर तिने पण त्यांना व्यवस्थित सांगितलं की आता या एजमध्ये माझ्या सासूबाई आहेत, वय वर्ष 77 आहे त्यांचं. तर त्यांना पण म्हटलं की आता तुम्ही आता ना सासू सून किंवा एक नवरा बायको हे रिलेशन आता या वयात नाही, तर या वयामध्ये तुम्ही मैत्रिणी व्हा. आणि त्या खरंच माझ्या मैत्रिणी झाल्या. माझी नणंदही खूप छान आहे. म्हणजे तिने पण मला लग्नानंतर सांगितलं होतं की नितीनने आत्तापर्यंत खूप गोष्टी फेस केल्या आहेत. त्याला काही वर्ष त्याच्या पहिल्या बायकोच्या आजारपणामुळे कुठे काही स्ट्रगल करायला लागलं, खूप प्रॉब्लेम आले. तर आता तुम्ही हिंडा, तू माझी आई आहे म्हणून मी आईकडे त्यावेळेला बघेन. किंवा तसं आम्हाला बघायला पण लागलं नाही. आत्ता त्यांना जरा ऑपरेशन झालं आहे म्हणून, पण बाकी त्यांचं त्या करत होत्या स्वतःचं स्वतः, कधी आमच्यामध्ये आल्या नाहीत. हे छान होतं. म्हणजे एक तुम्हाला सांगायचं असं तर मी सिद्धार्थनी किंवा माझी सून आहे मिताली, तर तिने पण मला खूप सपोर्ट केला या बाबतीत. मुलगी माझी हा निर्णय घ्यायला फक्त सिद्धार्थ नाही तर सुनबाई पण तुमच्या सोबत होती. अगदी अगदी. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, मी 8-10 दिवस आधी लग्नाच्या तिला म्हटलं होतं, मिताली माझा डिसिजन ओके आहे ना. की एक धाकधूक असते ना, की आज बघा ना, आज आपण जेव्हा एक 17-18 वर्षाची मुलगी, 15-20 वर्षाची मुलगी, 20-21 वर्षाची मुलगी नवीन घरात जाते तेव्हा ती ऍडजस्ट करते. हो बरोबर आहे की ते सवय होऊन जातं, कारण तेव्हा ना प्रेम असतं, एक नवीन सगळी नवलाई असते, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होऊन जातात. पण आता जेव्हा मी एवढा अनुभव माझ्या आयुष्याचा आहे, तर मी किती बदलणार, बदलून आणि आता नाही मी बदलू शकत. जे आहे ते आहे. काय सून काय म्हणाली? तर मी तिला म्हटलं, काकू ओके आहेस ना, तुला काही टेन्शन आहे का? किंवा तुम्हाला ती काय म्हणते? काकू म्हणते मला ती. हा, तुला काही टेन्शन आहे का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? आर्थिक बाबतीत काही टेन्शन आहे का? आर्थिक बाबतीत तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना खंबीर तुझ्या मागे. हो, तिने मला कायम, म्हणजे प्रत्येक वेळेला सिद्धार्थ बरोबर ती कायम उभी राहिली. आणि छान आहे, आमच्या दोघींचं बॉन्डिंग चांगलं आहे. असं नाही आहे जी सासू सुनात वाद होतात ते आमच्यातही झाले, पण ते धरून नाही ठेवलं ना. तिने कधी धरून ठेवलं ना, मी कधी धरून ठेवलं. स्वयंपाक उत्तम करते. मला असं वाटत होतं की मी पोहे खूप छान करते, पण माझ्यापेक्षा पोहे ती छान करते. तुमचा पोहेचा कार्यक्रम कसा झाला? आम्ही ना एका हॉटेलमध्ये भेटलो होतो, दोघं जण बोललो, गप्पा मारल्या, ओके भेटले मला व्यक्ती. आणि मग मी म्हटलं तसं मैत्रिणीला घेऊन गेलो, ती बोलली, ती मला म्हटली सीमा गो अहेड, काही हरकत नाही आहे. मग माझ्या मुलीला जरा येता आलं नाही, ती जरा आजारी होती म्हणून. पण सिद्धार्थ मिताली येऊन नंतर भेटले. अरे वा. तर म्हटलं काळजीचं काही कारण, किंवा आई आम्हाला तुझी काळजी नाही वाटत आहे आता, आम्हाला त्यांची काळजी वाटते. की तो इतका माणूस सरळ आणि हे आहे की तू त्यांना आता काही करू नकोस, बोलू नकोस किंवा हे करू नकोस, तू त्यांना टॉर्चर करू शकतेस. म्हणजे टॉर्चर म्हणजे टॉर्चर नाही, पण ते तुला कधीच हे नाही करणार. कायम मला त्यांचा सपोर्ट आहे, नितीनचा कायम सपोर्ट होता. आणि म्हटल्याप्रमाणे सिद्धार्थला जेव्हा म्हटलं की ठीक आहे माझी हरकत नाही आहे, तर तेव्हा मी म्हटलं जग काय म्हणेल. तो म्हटलं आपण आत्तापर्यंत जगाची पर्वा कधी केली? आणि आपण जेव्हा स्ट्रगलमध्ये होतो, आपण जेव्हा वाईट ह्याच्यात होतो, तेव्हा एक काही ठराविक लोक सोडली तर आलं का जग बोलायला? जग बोलणार. आणि ना प्रत्येक जण ज्या ज्या चौकटीत जगत असतो ना, तशी तशी त्याची मेंटॅलिटी असते, तो त्याप्रमाणे बोलणार. म्हणजे तो प्रत्येक वेळेला ती व्यक्ती, त्याला आलेले अनुभव त्याप्रमाणे तो बोलणार ना. मग आपण त्या व्यक्तीला वाईट कशाला म्हणायचं? त्याचा अनुभव आहे, तो त्याच्या अनुभवातनं तो बोललाय, ते पण चांगल्यासाठी बोलला असेल की नको आता या वयात, आता काय प्रॉब्लेम आला तर वगैरे. पण माझी लोक सगळी खंबीर होती, मी तुम्हाला म्हटलं तसं. आणि मग अशी एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा राहिला तसा, की मला ना माझ्या जाऊबाई आठवल्या. मी तुम्हाला सांगते की मला प्रकर्षाने तेव्हा जाणीव झाली, मला जेव्हा सगळं मला लोनलीनेस वाटायला लागल्या. त्यानं माझा डिवोर्स झाल्यानंतर त्या मला कायम तेव्हा म्हणायच्या, तेव्हा तर माझं वय किती असेल,
एक 43-44 वगैरे वय असेल माझं. तर अगं आत्ता गरज असते सीमा. मला म्हणायच्या, सीमा आत्ता नाही, आत्ता तू जगशील, तू सगळं करशील, मुलं आहेत, हे आहेत. पण जेव्हा हे कोणी जवळ नसतील ना, तेव्हा आपल्याला गरज असते ते म्हातारपणाची, की जेव्हा एकमेकांचा हात हातात धरून रोड क्रॉस करायचा आहे किंवा एक पायरी उतरायची आहे, तेव्हा एकमेकांना म्हणायला पाहिजे की जपून हळू उतर, खाली पायरी आहे. हे महत्त्वाचं आहे. तर मला ना त्यांची प्रकर्षाने त्यावेळेला आठवण झाली की मला हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं की तुला त्यावेळेला गरज पडेल. आणि खरंच त्याप्रमाणे हे झालं. मितालीने मला कायम सपोर्ट दिला. म्हणजे लग्नाच्या वेळेला, तिच्या लग्नाच्या वेळेला मी तिला जोडवी घातली होती. त्यावेळेला लग्नाच्या वेळेला तिने मला जोडवी घातली. तुमच्या लग्नाला सुनेनी जोडवी घातली आणि कायम सपोर्ट. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने तर मला आधी 4 दिवस आधी सांगितलं की सीमा, जर असं वाटलं की नाही हे चुकलंय गणित, आपण नाही राहू शकणार, प्रयत्न कर ॲडजस्टमेंट करण्याचा किंवा काय, पण नाही झालं तर परत ये, आपल्याला परत फिरण्याचा मार्ग आहे. आणि हेच सिद्धार्थ मितालीनी पण सांगितलं. हे सिद्धार्थ कायम म्हणायचा, तुला वेगळं लाईफ जगण्याचा आनंद मिळाला ना, मला बाद झालं. तुला नाही झालं तर आम्ही आहोतच ना, आम्ही कायम तुझ्याबरोबर असणार आहोत. तर हा सगळा एक सपोर्ट करून मला खूप मस्त वाटलं. आता मी खूप छान लाईफ जगते. खूप मस्त वाटतंय. आरपारच्या सगळ्या टीमकडून आणि आमच्या वुमन की बातकडून मी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू. की विश यू हॅव हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. नवीन लग्न झाल्यानंतरचं बघा, आता ह्या वयामध्ये का सारखं म्हणतोय, असं काही गरज नाही. नाही असं काही नाही. मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, सॉरी बोला. की आत्ता जर बघायला गेलो, आत्ताची ही पुढी 20-25 वर्षाची मुलं असणारी, 25-30 वर्षांची, त्यांची मेंटॅलिटीची कपॅसिटी, काम करण्याची कपॅसिटी ही आमची जास्त आहे. अजून या वयात आमची कपॅसिटी जास्त आहे सहन करण्याची, ती ह्या मुलांची कमी आहे आता. पेशन्स. अर्थात हे त्यांच्यावर आलेल्या जे आपण म्हणतो ना, जगण्यासाठी स्ट्रगल करायला लागतो, मी त्यामुळे आहे. पण त्यामुळे मला काही म्हातारी पिते आणि म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही. म्हातारी कसलं आहे ना, आपण आहोत, वयस्कर झालो तर झालोच आहोत, काही प्रश्न नाही. पण अशी भीती नाही वाटली का की काय ह्या वयात हे असलं काहीतरी करतायत, अशी लोक म्हणतील किंवा नावं ठेवतील? वाटली ना, नक्कीच वाटली. पण आत्तापर्यंत जे आम्ही जीवन जगलो, माझ्या 2 मुलं, सून आहे, मिताली आहे, आम्हाला जे करावं असं वाटलं ते केलं ना. आणि आमच्या घरच्यांचा सपोर्टनी केलं. म्हणजे असं नाही आहे की आम्हाला आमच्या घरातल्यांची पर्वा होती ना, माझ्या काही ज्या ठराविक मैत्रिणी आहेत त्यांची पर्वा होती की आमच्या कुठल्याही डिसिजनमुळे त्यांना त्रास व्हायला नको, हा विचार होताच ना. असं नव्हतं की मला वाटतंय ना मग मी करून टाकलं, इतरांची पर्वा नाही. मग जे माझ्या भोवती आहे, जे माझ्या मागे कायम उभे राहिले, त्यांच्यासाठी त्यांच्या साक्षीने मी हा निर्णय घेतला, त्यांनी मला दिल्यानंतर. आणि एक छान लाईफ आलं की एक चांगलं. आत्तापर्यंतचं जर ग्राफ बघायला गेलं ना तर मी छान जगले. तुम्ही असं सांगत होतात की तुम्ही हे समाज काय म्हणेल, किंवा तुमचं लग्न जेव्हा सिद्धार्थ, सुमेधा आणि तुमची सून मिताली या तिघांच्या आणि तुमच्या मैत्रिणी या सगळ्यांच्या संगनमताने तुम्ही पुन्हा लग्न केलं, तर ह्या लग्न केल्यानंतर रिॲक्शन्स आल्या असतील समाजाकडून? हो, खूप आल्या. खूप काही वाईट आल्या, काही खूप छानही आल्या. ज्यांनी माझ्या मुलांचं खूप अभिनंदन केलं की असा स्टँड घ्यायला. माझ्या बाबतीत पण आल्या की मला पण आल्या की छान आहे असं जेव्हा वाटणं. पण हा डिसिजन घ्यायला ना मला माझ्या मुलांनीच मदत केली आहे ना. एक अशी वेळ होती ना की तुम्हाला माहिती असेल तर हे आत्ताचं फील्ड, माझ्या मुलांचं असलेलं फील्ड, आणि मी ज्या वावरले, मी जरी नाटकात काम केलं किंवा हे काम केलं पण एका ठराविक लेवलपर्यंत केलं. कॅमेरा मी फार फेस केला नाही, कारण मला असं वाटायचं की मला नाही जमत आहे कॅमेऱ्यासमोर. म्हणजे ॲक्टरनी आपण कुठेपासून कुठपर्यंत जाऊ शकतो हे ॲक्टरला स्वतःला माहिती असावं.
त्या मला माझे माहिती होते ड्रॉबॅक्स की नाही बाबा मी जेवढं स्टेजवर मोकळेपणाने काम केलं आहे तर हे 2 साधताना माझी तारेवरची कसरत झाली. त्याचा परिणाम कुटुंबावर झाला का? हो, मुलांवर झाला. मुलांवर झाला म्हणण्यापेक्षा की सिद्धार्थला मितालीला फेस करायला लागलं माझं बोलणं म्हणा किंवा मला वाटायचं अरे हे नाही, पण ते त्यांच्या दृष्टिकोनातनं बरोबर असायचं ना. मी एक जनरेशन गॅप ही इतकी होती की सिद्धार्थच्या माझ्या वयात पण 24 वर्षाचं अंतर आहे आणि खूप बदललं हो फास्ट. म्हणजे जनरेशन गॅप जी पूर्वी आता 10-11 वर्षाची आपण मानत होतो ते तर 4-5 वर्षाची झाली आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 4-5 पिढ्या आल्या ना त्याच्यात माझ्यामध्ये. मिताली तर अजून लहान आहे की ती मला दरवेळेला म्हणायची. मी म्हणे अगं सिद्धार्थ मला म्हणतोय फिरायला जा, तर ती म्हणते की हो तू डिझर्व करतेस, तू जा, तू जायचंस, तू आता तुझं जग. पण कधी कधी मला जर पटलं नाही तर तिचं बरोबर असताना पण मी चुकीचं मानलं ना. आणि त्यासाठी खरंच सॉरी मिताली. मला आता कळलंय की तू सिद्धार्थ बरोबर होतात. आणि एक ना आपल्या ठराविक वयाच्या माणसांनी ना मीपणा ठेवू नये असं मला वाटतं. एक जर 2 पिढीतला समन्वय साधायचा असेल ना, एक माहिती आहे का मी लॉंग जम्प खेळत होते तर आपण जेव्हा आपल्याला एखादा गोल साधायचा असतो तेव्हा लॉंग जम्प घ्यायची असते तेव्हा आपण मागे येतो ना. मोठी उडी मारायची ना मग 4 पावलं मागे येऊन मग पळत आपण पुढची उडी जास्त मारतो. तर हे आपण केलं पाहिजे. आपल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे. मी माझ्या मुलाला कसं म्हणू, सुनेला कसं म्हणू सॉरी चुकलं, मी तर जाहीररित्या सॉरी म्हणते की खरंच माझ्यामुळे त्यांना त्रास झाला. आणि सुनेचं नातं कसं आहे नक्की? छान आहे, खूप छान आहे. गेल्यावर ती आम्हाला वेळ देते, मला सिद्धार्थला. माझ्यासाठी जर काही सिद्धार्थनी केलं तर ती कधीच त्याच्यामध्ये येत नाही की तुझी आई आहे तू कर, मी तुला कधी. आणि माझ्या आईचं जाऊ देत, आज तिच्या आईचं पण आईबाबांचं ती बघते ना. आज तिने पण काही एका ठराविक वयानंतर आईबाबांची अजूनही ती तिच्या आईबाबांची काळजी घेते. ती पण एकुलती एक आहे तर ती आज तिचं घर सांभाळते ना. म्हणजे आई वडील तर आहेच आहेत, ते करतायतच, पण एक बघणं असतं, हे असतं, ती तेवढ्या केअरली बघते ना. म्हणजे आज हे नकळत कुठेतरी तिला माझ्याबद्दल पण वाटलं ना की जसं सीमा काकू पण एकटी आहे तर आज आपले आई बाबा एकटे आहेत आणि दोघंही जण दोघांच्या ह्याच्यात बघतात की जसं मिताली माझ्याकडे लक्ष देते तसं सिद्धार्थही बघतो. त्यांची एक डोरा म्हणून बुबू आहे त्यांच्याकडे. तर मी तर असं कधी कधी सिद्धार्थला म्हणायचे मला ना डोरा झाले असते तर बरं आलं असतं, कायम तुमच्या जवळ राहिले असते. की खरंच ना हात फिरवाल, तुम्ही बसाल, तुमच्या बेडवर ठेवाल, असं आपण नाही ना जाऊ शकत. पण छान मिताली कायम अजूनही माझ्या मागे. क्या बात आहे. आणि काय पाहिजे, तुमच्या सुनेनी तुमच्या लग्नात जोडवी आणून दिली. येस. तर ह्या सासू सुनेचं किती गोड नातं आहे. अगदी छान आहे. आणि ना जे होईल ते ॲक्सेप्ट करावं, स्वीकारावं, पुढे जावं. क्या बात आहे. या मताची मी आहे. आणि मला जर छान आहे ना, आज तसं जर बघायला गेलं तर आज माझी मुलगी एका लेव्हलला छान तिचं चालू आहे. सगळं तिचं करिअर स्वतःचं एक वेगळं आहे. माझ्या मुलांचं आज सुनेचं आहे, सिद्धार्थचं आहे, ते टॉपला आहेत आत्ता सध्या. वा वा. माझा नवरा चांगला आहे, घरातले चांगले आहेत. मग मी कुठलं दुःख करायचं आणि काय हे करायचं. नाही आता सेलिब्रेट करायचं. हो करते ना त्याप्रमाणे. चला मला आता तुम्ही लग्न कसं, आता ना मला हे खरंच फार भारी वाटतंय हे सगळं ऐकायला. माझ्या पाहण्यामधली ही पहिली केस अशी आहे की मला जे वाटतं ते मी केलं, माझ्या कुटुंबाला वाटतं ते मी केलं, समाज काय म्हणेल याचा विचार न केला. त्यामुळे हे खूप भारी वाटतं ऐकायला. तर हे लग्न जर ठरलं तुमचं नितीन बरोबर, नितीन बद्दल सांगा ना जरा, कसे आहेत ते? छान आहेत स्वभावाने, खूप साधा सरळ. आपण आता कसं आपण काही मी खोटं बोलत नाही पण कधी काही आपल्याला बोलायला लागतं खोटं. आणि त्याला जर सांगितलं ना हे असं असं सांग बरं का, तू हे असं बोल, खरं काय ते सांगायला जाऊ नको, त्याला नाही बोलता येत. मी त्याला म्हणते अरे कधीतरी आपल्याला सांगायला लागतं आपण की हे बघा खोटं असं बोलावं की ज्याने आपलं आणि दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. हे असं जर खोटं लागतं ना बोलायला. आता मला आजचं माझं कारण खरंच होतं की ट्रॅफिक मिळाला नाही, रिक्षा म्हणून उशीर झाला. छोटी छोटी गोष्ट. हो तर छान आहे. त्याच्या तो कामात खूप पर्टिक्युलर आहे. त्याचं अकाउंट्सचं काम, त्याला खूप ज्ञान आहे.
आता एक साधारणतः 1 वर्षभराने तो रिटायर होईल त्या ह्याच्यामधनं. मग आमचं अजून वेगळं प्लॅनिंग आहे वा. की आम्ही ठरवलं आहे की एखाद्या संस्थेमध्ये वगैरे आम्ही राहू, की जिथे म्हणजे सिटिझन आहे असं नाही, पण एखाद्या संस्थेत जर एखाद्या कामाची पेअरची गरज असते की तिथे आम्ही राहून नाही पैसा पण मिळवला पाहिजे, कारण रोजचं पण आपल्याला पण स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधायचं, की आपल्याला आपल्यापुरतं मिळालं आणि आपलं काम झालं. तो अकाउंट्समध्ये माहीर आहे, त्यामुळे मी मॅनेजमेंट बघू शकते. वा. कारण लोकांवर अंकुश ठेवणं मला जमतं. वा, 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 वा. त्यामुळे ते काम मी करू शकते असं जमलं तर. आणि नाहीतर नंतर छान एखाद्या सिनियर सिटीजनमध्ये घर घ्यायचं आणि तिथे राहायचं. वा वा वा. आज आपल्याला वाटतं की आपण की बाबा असं कसं काय आपण म्हणतो वृद्धाश्रमात हे, पण आजच्या काळाचा आपण विचार केला पाहिजे ना. माझी मनाची धारणा पहिल्यापासून होती की मी जेव्हा लग्नाचा विचार नव्हता केला तेव्हा पण आत्ता सिद्धार्थने नवीन घर घेताना सिद्धार्थ मला म्हटला होता की आई तुझ्या काय डोक्यात आहे, कारण माझा ॲक्सिडेंट झाला होता, नाहीतर त्याला काय विचार करण्याची गरज नव्हती किंवा केली पण नसती त्यांनी. तर तो म्हटला की मी आता घर घेतोय मुंबईमध्ये, तर तुझ्या काय डोक्यात आहे की तू मुंबईत राहायला केव्हा येणार आहेस. तर मी त्याला म्हटलं अजून 2-4 वर्ष तर माझा फराळाचा बिझनेस चालू होता, तर 2-4 वर्ष तर मी नाही येणार, पण नंतर मी विचार करेन. पण मी त्याला म्हटलं नाही मी एखाद्या संस्थेत राहीन सिनियर सिटीजनच्या. तर तो मला म्हटला तुला तो ऑप्शन नाहीच आहे, मी तुला विचारतो तू पुण्यात राहशील किंवा मुंबईत राहशील केव्हा. क्या बात आहे सिद्धार्थ. तर तो तुला ऑप्शन नाहीये. पण माझ्या ना हे पहिल्यापासून मनात होतं. काय होतं ना, आत्ता ह्या मुलांचा एक स्ट्रगल वेगळा आहे. मगाशी मी म्हटलं तसं की त्यांना त्यांचं आज ऑफिसचं बघा ना, जे IT मध्ये काम करतायत 12-12 तास काम करतात आणि 12 तास काम केल्यानंतर आपण जर आजारी असू येऊन बघतील ना, पैसे देतील, येऊन बघतील, 4 दिवस सुट्टी काढतील, पण नंतर नाही ना काढू शकत. तुमचं तुम्हालाच बघायचं. आपल्याला जर आपलं बघायचं जोवर आपण बघू शकतोय, जोपर्यंत आपण हातीपाई दौडत पुढचं पुढे. पण आत्ता जर करू शकतोय तर आपण आपल्या वयाच्या लोकांबरोबर राहू ना. असं होतं ना की आपण स्वतंत्र दोघं जण राहतोय बाबा, पण आत्ता माझी ही परिस्थिती नाही आहे की आता प्लंबरला बोलवा, बल्ब लावायचा आहे, बाई आली नाही स्वयंपाकाची, कोणतरी मग काय करायचं. मग अशा वेळेला अशा ठिकाणी अशा काही संस्था आहेत किंवा काही हे आहेत सोसायटीज आहेत की तिथे आपल्याला ते सगळं पुरवलं जातं ना. काम करणारी बाई येते तुमच्याकडे, बल्ब गेला आणून दिलं जातं, मॅनेजर असतात त्यांचे, ते सगळं बघतात. मग असं जगायला काय हरकत आहे. नाही बरोबर. आपण वेगळं राहतोय तसं तुम्ही जा ना मुलांकडे 4 दिवस राहायला, सण साजरे करा, सगळं साजरं करा. एक सपोर्ट आता आपण दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे हे प्रत्येकाने केलं पाहिजे, प्रत्येकाने संसारातनं विभक्त होऊन वेगळं राहिलं पाहिजे, माझी ही टेंडन्सी आहे. मी चांगलं आहे हे विचार. हे गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आत्ता लग्नात केलेलं का? नाही, हे असंच घातलंय. दुसरं लांब आहे, मोठं मंगळसूत्र केलेलं आहे, पण त्याचा रोज घालत नाही ना. मंगळसूत्र घालते मी, मला आवडतं. लग्न जे सगळ्यांनी मिळून ठरलं आता नितीनशी लग्न करायचं, तर मग कसा सोहळा झाला, काय कसं काय काय केलं? खरं तर आम्हाला साधं सोपं म्हणजे तसं सुटसुटीतच केलं, मी याचं काय मोठं नाही गेलं, की एक साधं रजिस्टर लग्न करायचं होतं की ज्याचं, कारण ते आम्ही आमच्यासाठी केलं होतं ना, समाजाला दाखवण्यासाठी नाही. बरोबर. की आम्ही असं केलं, पोरांचंही काही असं नव्हतं आम्ही काही वेगळं केलं म्हणून आम्हाला हे करायचं, असं काही नाही आहे. एक त्यांनी आई त्यांची छान राहावी, सुखात राहावी, हे. आणि असं काही नाही माझी जबाबदारी झटकली किंवा हे म्हणून नाही केलं ना, पण आम्ही आमच्या आईने माझ्या सुखात राहावं म्हणून आम्ही केलं. तर त्यावेळेला सिद्धार्थ म्हटला नाही आपण हॉल घेऊन करूया, आपले जवळचे लोक. म्हणजे मी त्याला म्हटलं ना, अरे तुझे कुठले मित्र बोलवायचे आहेत का किंवा काय. आई मी बोलवणार आहे, पण जे तुझ्या जवळ आहेत, ज्यांना तू माहिती आहे त्यांना मी बोलवीन, किंवा असंच माझ्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना आपण बोलू. पण असं म्हणता म्हणता जवळजवळ 150-200 लोक झाले. आणि त्याचं आम्ही काही कोणाला पत्रकारांना वगैरे असं नव्हतं बोलवलेलं, असं काही आम्हाला हे करायचं नव्हतं, मोठं करायचं नव्हतं, आम्ही आमच्यासाठी केलं होतं ना. पण झालं होतं सगळीकडे व्हिडिओज हे गेल्यानंतर ते सगळीकडे खूप लोकांनी अभिनंदन केलं, खूप लोकांनी काय ना
जगाला बोलायचं त्यांना बोलू दे, नाही, ते त्यांच्या जाऊ दे. त्यांच्या ह्याच्याने. आता आपण आपल्या सेलिब्रेशन बद्दल बोलू. येस. मग विधी सगळे झाले विधीने रजिस्टर प्रॉपर हॉल घेऊन लग्न केलं. नंतर घरी आम्ही गेल्यानंतर त्यांच्या बिल्डिंगमधल्या लोकांनी छान दरवाजा डेकोरेशन वगैरे केलं होतं. हो हो हो. नंतर पूजा बिजा करून प्रॉपर देवीला जाऊन बिऊन जे आपण इतर लग्नात करतो. अरे वा. हां, देवाला जाऊन आलो छानपैकी. नंतर त्याचं ऑफिस सुरू झालं. आयुष्यात मी कधी केलं नव्हतं कुणाला डबा देणं वगैरे. त्या गोष्टी मी केल्या. लग्नानंतरचा संसार सुरू झाल्यानंतर आता आपला नवरा ऑफिसला चाललाय, डबा हो हो हो. कसं वाटलं? एकदम छान छान मस्त वाटलं की त्याच्या वेळेत त्याला डबा करून द्यायचा. अर्थात मला तसा स्वयंपाक करताना 50 लोकांचा स्वयंपाक केला, पण 2 लोकांचा स्वयंपाक असं काही फार कधी करायला लागला नाही. कारण माझे व्याप इतके होते की कंपल्सरी मला स्वयंपाकाला, घरातल्या कामाला बाई ठेवायला लागली. बरोबर. पण तसं आजही तिथे त्या करतात. आमच्याकडे एक ताई येतात, त्या करतात. पण ते भरून देणं, कपडे धुणं हा माझा एक खूप मोठा आवडीचा भाग आहे. अरे वा. तर ते त्याच्यावरनं पण सिद्धार्थ चिडायचा पूर्वी खूप. तर मग ते सगळं करताना मला छान वाटत होतं की आपण हे छान करतोय. रुटीन, एक आयुष्याचं कधीही न लागलेलं रुटीन लागणं, पुन्हा एक नववधू म्हणून एक असं फिलिंग खूप छान वाटतं की खूप छान. मग आलं की गप्पा मारणं, फिरायला जाणं, आमच्या टेरेसवर रात्री चालायला जायचो. पण हॉस्टेल बघायचं आहे माझं ठरलेलं होतं, तसं मला मिळालं. मग आता परत एक वेगळा स्ट्रगल, पण ते छान आहे स्ट्रगल, नवीन आयुष्याचा. हां, नवीन आयुष्याचा. म्हणजे तो जगण्यातला आनंद शोधण्यासाठी स्ट्रगल आहे. असं रोजचा जो आत्तापर्यंतचा जो स्ट्रगल होता तसा स्ट्रगल नाही की आपल्याला आवश्यक आहे म्हणून करायला पाहिजे. आत्ता आपली दोघांची वेळ छान. काय ना, सारखी डोक्याला डोकी लागलेली असतात. काय ना, रिकामा नवीन भिंतीला तुंबड्या लावी. मी रोज त्याला कटकट केली असती. सासूबाई असं वागल्या, त्या असं बोलल्या, ते केलं. त्याच्यापेक्षा मी आता छान जाते, तो मला सोडायला येतो हॉस्टेलला. संध्याकाळी मी घरी येते बसनी व्यवस्थित. कधीही बसचा प्रवास फार केला नव्हता, पण मस्त आहे बसचा प्रवास हा. हो हो हो. तुम्ही फार कमी PMPL जाता? हां, आत्ता जाते एक वेळ तो कारनी मला सोडतो, पण एक जो मी आयुष्यात केला नव्हता. बरं वाटतं पण. हो, मी खूप रिक्षा वापरली. जेव्हा मी गाडी 2 व्हीलर चालवायला शिकले तेव्हा माझ्या एका मैत्रिणीचा नवरा म्हटला, तू रिक्षावाल्यांचं नुकसान केलंस, तुझ्यामुळे रिक्षावाले इन्कम टॅक्स भरत होते. वा, छान चाललंय. छान. नवीन आयुष्य तुमचं खूप सुंदर आहे. मला या गप्पांचा शेवट खरं तर करावासा वाटत नाही, पण वेळेची मर्यादा आहे. ह्या सगळ्या जगण्यामध्ये सीमाला काय वाटतं की एखाद्या स्त्रीला जगताना कायम बाई पण आडवं येतं अनेक प्रसंगांमध्ये की मी बाई आहे म्हणून मी हे करू शकत नाही, स्त्री आहे म्हणून मी हे करू शकत नाही, माझ्या मनासारखं करू शकत नाही. अशा स्त्रियांना, कष्ट करणाऱ्या स्त्रियांना आणि मन मारून जगणाऱ्या स्त्रियांना सीमा काय सांगेल? बापरे. काय माहिती का की माझ्या भोवती ज्या स्त्रिया होत्या ना त्या अशाच माझ्यासारख्या जगडणाऱ्या आणि टक्के टोणपे खाऊन उभ्या राहणाऱ्या होत्या. मग भले त्या माझ्या मैत्रिणी असतील किंवा हे असतील, पण आत्तासुद्धा मी माझ्या ज्याकडे बायका काम करते तर त्यांना सांगते की तुम्ही काम करा, घरासाठी पैसे द्या, पण स्वतःसाठी वाचवा. एक काम सांगा नाही करत आणि तुम्ही मेडिक्लेम भरा की छान आनंदात राहा, गप्पा मारा. मग आम्ही हळदी कुंकू करतो किंवा गेट टुगेदर करतो, बायका मिळून आम्ही सगळ्यांची आम्ही ओटी भरून हे करतो. आणि स्ट्रगल आहे ना प्रत्येक आईला, कुठलंही काम करणाऱ्या आईला वाटतं की ही वेळ आपल्या मुलीवर येऊ नये. मग जी आपल्यावर वेळ आली ती मुलीवर न येण्यासाठी त्या बाईनी पण आपलं बाईपण सिद्ध करायला पाहिजे. वा 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 वा. की नाही, आज माझ्यावर वेळ आली ती मी माझ्या मुलीवर नाही येऊ देणार. की मी माझ्या मुलीला मुलगा म्हणून नाही, मी बाई म्हणूनच उभं करेन. का मुलगा हे एक पालुपत द्यायचं की मुलासारखं हे केलं पाहिजे. मी हॉस्टेलमधल्या मुलींना पण सांगते, उद्या तुमच्या आईवडिलांना नसेल गरज, तुमच्या पैशाची नसेल, तुमच्या ह्याची नसेल, पण तुम्ही करा एक मेडिक्लेम आईवडिलांसाठी. सांगा की माझ्या आईवडिलांनी आमच्यासाठी केलं आहे. हे खरं तर खूप बंडखोरी असेल, मी म्हणते की नाही गरज पैशाची, तुम्ही एक सरप्राईज ट्रिप द्या त्यांना. हे तर आयुष्यात करू शकतो ना आपण. की आणि हे अजिबात आवडत नाही की मुलासारखं वाढवलं का, मुलीने मुलीसारखंच वाढवून ती करू शकते ना. अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्या पुढे. मग
मुलगी कुणालाही कशातही कमी नाहीये. नाही मुलगी अजिबात नाही. उलट खूप छान वाटलं गप्पा मारताना. मलाही खूप छान वाटलं. एवढ्या बायका तुमच्या बरोबर ज्या काम करतात, कष्टकरी महिला, एक वेगळाच शेवटचा प्रश्न आणि मग आपण थांबूयात. या सगळ्या कष्टकरी महिला ज्या तुमच्यासोबत काम करतात स्वयंपाकाचं किंवा हे आजूबाजूला तुम्ही बघताय, तर आता सरकारने जे लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, त्या योजनेतून त्या माहिती आहे ना तुम्हाला, त्या बायकांना दर महिन्याला काही पैसे मिळणार आहेत. याचा उपयोग त्या बायकांना होईल असं वाटतं तुम्हाला? त्या बायकांनी बायकांसाठी करावा, स्वतःसाठी. त्या पैशाचा उपयोग स्वतःसाठी करावा. नाहीतर मग काय, मुलांना कपडे नाही आहेत, फी नाही आहे, याच्यातच जाणार नव्हतं पैसा. म्हणजे मला काही कुठल्याही ह्याच्यावर बोलायचं नाही आहे, पण तुम्ही त्यांना उभं करा ना. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही त्यांना काम द्या ना, की हे एवढं काम तुम्हाला करून एवढे पैसे मिळणार आहे. त्यांची तयारी आहे ना, कन्फर्म द्या. योजना आत्ता राबवल्या जातात, नंतर नाही राबवल्या जाणार. सरकार बदललं की योजना बदलणार ना. बरोबर आहे की नाही? पण त्यांना जर का असे मिळत राहिले, 4 घरची कामं करतायत, तर 5व्या घरचं काम करायची गरज नाही. त्यांना एक आधार मग ते कन्फर्म पाहिजे. तर लाईफ टाईम यायला पाहिजे की त्याच्या घरात मग त्यांचे तुम्ही मेडिक्लेम काढा, त्यांच्या जगण्यासाठी त्यांना द्या. बरोबर आहे, बरोबर आहे. की जे काही आहे काही शिकवा. बरोबर आहे. की काय होतं, योजना येतात किंवा काही कोर्सेस येतात, ते तेवढ्यापुरतंच येतात आणि संपून जातात. तसं नाही होता कामा, की ते कायम राबवलं गेलं पाहिजे. म्हणजे मला काही कुठल्या योजनांवर वगैरे नाही बोलायचं. मी माझं वैयक्तिक मत मांडते की त्यांच्याकरता झाला पाहिजे. त्यांचा मेडिक्लेम हा 1-2 लाखाचा उपयोग नाही, 3-4 लाखाचा केला पाहिजे. आणि तो तहहयात असेल. त्या जोपर्यंत आहे ती योजना संपली की तो नाही संपला पाहिजे. बरोबर आहे. आता काय होतं, इकडे दिले म्हणून इकडे दिलं जात नाही, असं पण होतंच ना. तसं नाही होतं कामा. चला, मजा आली सीमा. मला तुमच्या आयुष्याकडे जगण्याचा दृष्टिकोन जसा आहे, म्हणतात ना की पेला अर्धा भरला आहे का पेला अर्धा सरला आहे, या आयुष्याकडे बघायचं तुमचं गणित तुम्ही ठरवायचं. सांगा कसं जगायचं, रडत रडत का गाणं म्हणत? नाही, गाणं म्हणत. आणि तुम्ही मला ही सगळ्या आरपारनी ही संधी दिलीत, खूप छान वाटलं. मी आज खूप वर्षांनी एवढं डिटेलिंगमध्ये बोलले की लहानपणापासून, म्हणजे एक काय होतं, आपण प्रत्येक गोष्ट सांगताना ना ते आपल्याला जीवन आठवत जातं. ती घडी आपल्याला, तो क्षण आठवतो. ते क्षण आठवण्याची, ते पुन्हा जगण्याची तुम्ही मला संधी दिलीत. खूप आभारी आहे. आणि परत हे सगळं करताना माझ्याबरोबर जे होते, ज्ञात अज्ञात, ज्यांच्यामुळे मी आज उभी आहे, त्यांचे पण मी आभार मानते. थँक्यू. सिद्धार्थ, सुमेधा आणि मिताली, हे खास तुमच्यासाठी. तुमची आई खूप मोठी सेलिब्रिटी आहे. सीमा, खूप छान मजा आली. थँक्यू. मलाही मस्त वाटलं. सगळे तुमच्या क्रूचे पण आभार. थँक्यू. खूप छान सपोर्ट केला. वुमन की बात या एपिसोडमध्ये आज सीमा चांदेकर आपल्यासोबत आहेत. मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला अशा अनेक सीमा असतील, आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला असतील, आपल्या फॅमिलीमध्ये असेल, आपल्या समाजामध्ये, आपल्या ओळखीमध्ये कोणी असेल की जी कर्तृत्ववान स्त्री आहे, तिला मोकळं व्हायचं आहे, तिला बोलायचं आहे, आणि तिच्याकडे असं खूप काही आहे जे ऐकून समाजाला खरंच एक सकारात्मक प्रेरणा मिळेल. आणि ह्याच विचाराला धरून आम्ही वुमन की बात आणि आमची टीम आरपार समाजात सकारात्मक पसरवणाऱ्या स्त्रियांना आम्ही तुमच्यासमोर आणतो. तर अशी कोणी जर व्यक्ती असेल तुमच्या आजूबाजूला ज्यांना ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलायचं आहे असं तुम्हाला वाटतंय, तर कमेंटमध्ये त्यांचे डिटेल्स लिहा किंवा तुमचे डिटेल्स पाठवा. आमची टीम त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. पाहत राहा वुमन की बात, ओनली ऑन आरपार.